Yes, we are live. नमस्कार. लोकमान्य सेवा संघ पार्ले यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळे या कार्यक्रमामध्ये मी वसुधा गोरे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. हा कार्यक्रम आपण ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी निमित्त करत आहोत, जी 12 डिसेंबरला पुढच्या महिन्यामध्ये आहे. या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे 3 विदुषी आलेले आहेत. मी त्या तिघींचंही मनपूर्वक स्वागत करते आणि प्रेक्षकांचं सुद्धा या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आमची लोकमान्य सेवा संघ ही संस्था 1923 साली स्थापन झाली, तेव्हा आता संस्था 100च्या उंबरठ्यावर येऊन पोचलेली आहे. आम्ही सर्व वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम करतो, त्याच्यातलाच हा एक भाग. आज आपल्याकडे आलेल्या 3 विदुषी आहेत. डॉक्टर मनीषा फडके. नमस्कार मनीषा ताई. नमस्कार. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत दीपाली पाटवतकर. नमस्कार दीपाली ताई. आणि समारोप करणार आहेत डॉक्टर धनश्री साने. तर मी थोडक्यात या तिघींची ओळख करून देते. खरं तर त्यांचं काम इतकं मोठं आहे, संक्षिप्तात सांगणं खरं तर कठीण आहे, पण मी प्रयत्न करते. आपल्या प्रमुख वक्त्या डॉक्टर मनीषा फडके या जे स्कूल ऑफ आर्टच्या खरं तर विद्यार्थिनी आहेत. पहिल्यांदा त्यांनी टेक्स्टाईल डिझायनिंग केलं, त्याच्यानंतर ऑइल पेंटिंग केलं आणि कौटुंबिक जबाबदारीसाठी काही वर्ष मध्ये गेल्यानंतर त्यांनी मराठीमध्ये MA PhD केलेलं आहे आणि त्यांच्या PhDचा विषय आहे ज्ञानेश्वरीची बलस्थान. फार वेगळा विषय आहे. त्यांना स.ग. मालशे संशोधन केंद्राची शिष्यवृत्ती मिळालेली आहे आणि त्यासाठी त्यांचा विषय होता रंगभूमी नियतकालिकातील सांस्कृतिक वाद. त्याच्यानंतर त्यांनी डॉक्टर रवींद्र थत्ते यांच्याच बरोबर प्रपंचाचे ज्ञान तेच विज्ञान या पुस्तकाचं सहलेखन सुद्धा केलेलं आहे. त्यांच्याशी आज संवाद साधणार आहेत शब्दवीण संवादू असं मी जेव्हा म्हणेन की ज्या चित्रातून जास्त बोलतात कदाचित, त्या दीपाली ताई. नमस्कार दीपाली ताई, तुमचं स्वागत. दीपाली ताईंनी 20 वर्ष सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, पण मला असं वाटतं त्यांची उर्मी जी आहे, कलेची उर्मी, ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्याच्यानंतर त्या कलेच्या प्रांतामध्ये लेखन, स्तंभलेखन याच्याकडे वळलेले आहेत. त्यांचं 4 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध झालेली आहेत आणि त्याच्यातलं महत्वाचं पुस्तक म्हणजे चित्र ज्ञानेश्वरी. जे त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत असताना काही ओव्या त्यांच्या मनामध्ये इतक्या रुंजी घालत होत्या की त्याच्यानंतर त्यांनी त्या ओव्यांच्या बद्दल त्यांना काय अर्थ कळलेला आहे याच्यावर त्यांनी अतिशय सुरेख चित्र काढलेली आहेत आणि त्याचं प्रदर्शन सुद्धा त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे भरवलेलं होतं. त्याच्यानंतर दीपाली ताईंनी मैथिली पेंटिंग आणि गोंड पेंटिंग याच्यावरची माइंडफुल आर्ट सिरीज नावाची रंगवण्याची पुस्तकं, अगदी छोट्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर, अशी प्रसिद्ध केलेली आहेत. आणि त्यांच्याशी बोलताना त्यांनी मला असं सांगितलं की काही डॉक्टर्सनी त्यांच्या डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश झालेल्या पेशंट्सना जेव्हा ही पुस्तकं रंगवायला दिली तेव्हा त्या पेशंट्समध्ये अतिशय सकारात्मक बदल झालेले त्यांना दिसून आलेले आहेत. तेव्हा मला वाटतं ही खूप वेगळी गोष्ट आहे. दीपाली ताईंनी विपुल लेखन केलेलं आहे. त्याच्यानंतर अनेक वृत्तपत्र, नियतकालिक ह्याच्यामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. कला पुष्प बुक अँड आर्ट अशी त्यांची स्वतःची संस्था आहे, त्या माध्यमातून त्या काम करत असतात. आजच्या आपल्या तिसऱ्या विदुषी आहेत डॉक्टर धनश्री साने. धनश्री त्यांनी सुद्धा मराठीमध्ये BA MA PhD केलेला आहे. त्यांचा PhDचा विषय सुद्धा अतिशय नाविन्यपूर्ण आहे, वेगळा आहे. त्यांनी मुस्लिम संत शेख महम्मद यांच्या योग संग्राम या पुस्तकावर PhD केलेली आहे. एकनाथांना साधारणतः समकालीन असलेले हे मुस्लिम संत, ज्यांच्यावर ज्ञानेश्वरीचा प्रचंड प्रभाव होता आणि त्यामुळे त्यांनी तो ग्रंथ लिहिला. संत साहित्यावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यांची जवळपास 50 व्याख्यानं झालेली आहेत धनश्रीताईंची. संत साहित्य, स्त्री संत, त्याच्यानंतर स्त्री आत्मचरित्र यावर त्या व्याख्यानं देतात. त्यांना
संत साहित्यावरचा जो सर्वोत्कृष्ट प्रबंध असतो त्याला स्वामी स्वरूपानंद पुरस्कार त्यांना त्यांच्या प्रबंधासाठी प्राप्त झालेला आहे. तेव्हा अशा डॉक्टर मनीषाताई, दीपालीताई आणि समारोप करणार आहेत त्या विदुषी डॉक्टर धनश्री साने. मी पुन्हा तुमच्या तिघींचं लोकमान्य सेवा संघातर्फे हार्दिक स्वागत करते. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करते. आज या कार्यक्रमाची तांत्रिक बाजू जे सांभाळतायत ते लोकमान्य सेवा संघाचे तरुण कार्यकर्ते प्राध्यापक लोकेश तारदाळकर यांचंही मी स्वागत करते. आणि मी दीपालीताईंना पुढची सूत्र हातात घेण्याची विनंती करते. दीपालीताई, कृपया पुढची सूत्र हातात घ्या. धन्यवाद. पहिल्यांदा खरं तर लोकसेवा संघाचे खूप खूप धन्यवाद की हा एक इतका सुंदर परिसंवाद त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि मला ज्ञानेश्वरीची आवड तर आहेच आहे, पण ह्या निमित्तानं माझं जे मनीषाताईंशी इतक्या बोलणं झालेलं आहे त्याच्यात मला फार आनंद मिळाला. आणि मला आज असं वाटतंय की मनीषाताईंचं सगळं बोलणं ऐकून सगळ्या श्रोत्यांना पण खूप आनंद मिळेल. तर आता तुम्ही माझी ओळख करून देताना सांगितलं की ज्ञानेश्वरीवरती मी काढलेली चित्र, तर ती मी बरीच चित्र काढली, 100-200 चित्र काढली आणि सगळ्यांना खूप आवडतात ती चित्र, सुंदर दिसतात. पण ते काय सुंदर दिसणं जे आहे ना त्याच्यामध्ये काही आश्चर्य नाही किंवा त्याच्यामध्ये खरं तर काही कौतुक नाही. कारण ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं कोणी वाचन करावं, गायन करावं, त्याच्यावर नृत्य करावं किंवा त्याची चित्र काढावीत किंवा त्याच्यावरती MA PhD करावं, ते सुंदरच होणार. आणि ते सुंदर होण्याचं कारण असं आहे, हे ज्ञानेश्वरांनीच सांगितलेलं कारण आहे बरं का. ते सुंदर होण्याचं कारण असं आहे की सोन्याच्या दागिन्यावर चढवलेलं चांदीचं पाणी, की आपण ज्ञानेश्वरीचं कौतुक करायला जावं तर ते चांदीचं पाणी चढवण्यासारखं आहे. की ज्ञानेश्वरी हा दागिनाच इतका सुंदर आहे, मग त्याच्यावर काहीही केलं तरी ते छानच दिसणार आहे. तर हे जे सौंदर्य आहे ज्ञानेश्वरीतलं ते आपण आज बघणार आहोत आणि मनीषाताई आपल्याला ते उलगडून सांगणार आहेत. पण आपण सुरुवात करताना मनीषा हे सांगशील का की सौंदर्य म्हणजे काय? तिथून आपण सुरुवात करू. सौंदर्यशास्त्राप्रमाणे सौंदर्य म्हणजे काय त्या खोलात आपण आता शिरायला नको. सर्वसाधारणपणे आपण सौंदर्याबद्दल असं म्हणता येईल की कोणतीही कलाकृती बघितली की वाचक असो किंवा गाणं असेल, जी काही कलाकृती असेल त्याचं आणि जो रसिक आहे त्या रसिकाचं एक नातं जुळत जातं. त्या कलाकृतीशी जणू काही तो रसिक संवाद साधायला लागतो आणि हा संवाद जेव्हा आनंददायी होतो तेव्हा ती कलाकृती सुंदर आहे असं त्या वाचकाला वाटतं किंवा त्या रसिकाला वाटतं. त्यामुळे कलाकृती आणि रसिक ह्यांच्यामधलं जे नातं आहे हे नातं सुखकारक झालं की तिथे सौंदर्य निर्मिती झाली असं आपल्याला वाटतं आणि मग ती कलाकृती आपल्याला सुंदर वाटायला लागते. त्याच्यामधलं सौंदर्य आपल्याला जाणवायला लागतं कारण त्याच्याशी आपण नातं जोडू शकतो, त्याच्याशी आपण आपल्याला रिलेट करू शकतो. मग सौंदर्य हे फक्त शब्दांचं असतं असं नाही किंवा सौंदर्य हे फक्त रचनेचं असतं असं नाही, तर त्या कलाकृतीतून जे भाव व्यक्त होतात, त्या कलाकृतीतून जे त्या लेखकाला रसिकापर्यंत पोहोचवायचं असतं ते त्या रसिकाच्या मनापर्यंत पोहोचलं की ती कलाकृती सुंदर आहे असं आपल्याला वाटतं. आणि ज्ञानेश्वरीचा जर विचार करायचा झाला तर असं म्हणता येईल की ज्ञानेश्वरीतली सौंदर्य स्थळं आपण बघायची म्हणजे खरं तर आपण त्या विषयाला फक्त स्पर्श तरी करतो की नाही असं माहिती नाही, कारण ज्ञानेश्वरीची प्रत्येक ओवी अतिशय सुंदर आहे आणि ती ओवी आपल्याला बरंच काही देऊन जाते. त्या ओवीशी आपण नातं जोडत जातो. काही वेळा असं होतं की आपण त्या ओव्या वाचत असतो आणि एखाद्या दिवशी एकदम ती ओवी नव्याने आपल्या समोर उभी झाल्यासारखी वाटते आणि त्या ओवीतलं सौंदर्य जाणवायला लागतं. त्यामुळे ज्ञानेश्वर जसे म्हणतात की अगणित गीतातत्व ह्या गीतेतून 700 श्लोक आहेत, पण ह्याच्यातून जे गीतातत्व सांगितलं गेलं ते अपार आहे. तसंच ज्ञानेश्वरीच्या ओव्या सीमित आहेत. 9033 ओव्या आहेत. काही पाठभेदाप्रमाणे वेगवेगळ्या असू शकतील, पण 9000 ओव्या असं आपण धरलं तर त्या 9000 ओव्यांमधून प्रकट होणारं जे सौंदर्य आहे ते असंच अपार सौंदर्य आहे आणि त्या सौंदर्याचा प्रत्येक जण आपापल्या परीने अनुभव घेत असतो. मी तो अनुभव कसा घेतला हे आज मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न करीन. अगदी अगदी. आपण कसं होतं ना की एखादं मंदिर बघायला गेलो
की हा. त्या मंदिरातली आपण शिल्प पाहतो, स्थापत्य पाहतो, मग तिथे केलेली फुलांची आरास असेल आणि दिव्यांची आरास असेल, हे सगळं पाहून इतकं मोहून जातो की खरा देव बघायचा राहूनच जातो. आणि मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी पहिल्यांदाच वाचणाऱ्याला पण हे असंच होतं की ज्ञानेश्वरी वाचायला सुरू करतो आणि अरे काय सुंदर ओवी आहे, ही सुंदर ओवी, असं नुसतं ते सौंदर्यामध्ये वाहवत गेल्यासारखं होतं. आणि त्याच्यामधलं जे तत्वज्ञान आहे ते कदाचित पाहायचं राहून जातं की काय, असंही वाटतं. ही एक छोटीशी भीती वाटते. पण ज्ञानेश्वरीची मजा अशी आहे की ज्ञानेश्वर खरं तर सांगतायत ते तत्वज्ञान आहे आणि ते किती क्लिष्ट आहे. पण त्याच्यामध्ये रटाळपणा येत नाही. उलट ते अतिशय रसाळ होतं. आणि ज्ञानेश्वर पण गीतार्थ सांगतात तेव्हा ते असं म्हणत नाहीत की चला मी तुम्हाला आता तत्वज्ञान सांगणार आहे. तर ते उलट असं म्हणतात की चला मी तुम्हाला आता एक कथा सांगणार आहे. तर हे शब्द ज्ञानेश्वर वापरतात की मी तुम्हाला आख्यान सांगणार आहे किंवा हे कथा आहे. तर ही काय गंमत आहे? तत्वज्ञान सांगायचं जर झालं, तर सर्वसाधारण जो सामान्य माणूस आहे, तो तत्वज्ञानापासनं म्हणतो, की ठीक आहे, मला कळेल असं नाही, ते राहू देत. ज्ञानेश्वर आहेत ते ना, मला नेहमी असं वाटतं, की सामान्य माणसाशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. ते समोर बसलेल्या प्रत्येकाशी संवाद साधायचा प्रयत्न करतात. त्यामुळे असं लक्षात येतं, की कथा सांगतो असं म्हटलं ना, की लहान मुलापासून अगदी म्हणजे अबालवृद्ध सगळेजण त्या कथा या शब्दानेच मोहित होतात पहिल्यांदी, की कथा सांगतो असं म्हटल्यावरती कोणी मला कथा ऐकायची नाहीये असं म्हणत नाही. कथा ऐकायला माणूस तयार होतो. आणि मग ज्ञानेश्वर सांगतात, की ही कथा कशी आहे? तर ही अत्यंत रसाळ कथा आहे. ही भावकथा आहे. ही अद्भुताची कथा आहे. ही तत्वज्ञान सांगणारी कथा आहे असं ते कुठेही म्हणत नाहीत. मी तत्वज्ञान सांगतो असा उल्लेखही ते करत नाहीत किंवा मी तुम्हाला काहीतरी शिकवतोय असंही ते म्हणत नाहीत. मला जे गीता तत्व अनुभवायला आलं, ते मी तुमच्यासमोर मांडत जातोय आणि ते गीता तत्व मांडण्याचा जो रूपबंध आहे तो कथेचा आहे. मी कथा तुम्हाला सांगत जाणार आहे आणि ती कथा तुम्ही ऐका. पण ती कथा तुम्ही कशी ऐका हे मात्र ज्ञानेश्वर नक्की सांगतात. ते म्हणतात ही कथा ऐकायचे रसिकात आणि त्या कलाकृतीमध्ये संवाद व्हायला हवाय. मग तो जर संवाद व्हायचा असेल तर ती ऐकणाऱ्यांनी कथा कशी ऐकायची हे सांगताना ते असं म्हणतात, की अतिशय शांतपणा चित्तात आणून ही कथा ऐकायची आहे. कारण जसे कमळावरती भ्रमर बसतात आणि ते कमळाला कळू न देता त्यातले परागकण घेऊन जातात. त्या कमळाला कळत सुद्धा नाही, की आपल्यामधले परागकण ते घेऊन गेलेले आहेत. हे कळत सुद्धा नाही. तसं काहीतरी होतं आणि ते सौंदर्य तुम्ही तितक्या हळुवारपणे अनुभवा असं ते म्हणतात. ते म्हणतात शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे. ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. आता चकोर हा पक्षी आपल्याला माहिती आहे, की ही कदाचित कविकल्पना असेल, पण चकोर असतो तो फक्त चंद्रकिरण खातो असं म्हणतात. तर चकोराची सुद्धा ते म्हणतात पिलं आहेत. म्हणजे त्या पिलांच्यातला जो कोवळेपणा आहे, ते ते चंद्रकण खाणार आहेत, प्रकाशाचे कण खाणार आहेत आणि ते सुद्धा शरद ऋतूतलं चांदणं पडलेलं आहे. शारदीयेचे चंद्रकळे. ते किती हळुवारपणे ते चंद्रकण खातील, तितक्या हळुवारपणा मनाला आणून तुम्ही ही माझी कथा ऐका, असं ते म्हणतात. नंतर दुसरी एक अत्यंत सुंदर दृष्टांतच म्हणता येईल, की अत्यंत सुंदर कल्पना आपल्यासमोर ते मांडतात, की ही कथा अनुभवायची आहे. तुम्ही तुमच्या ठिकाणी आहात, कथा वाचक तुमच्या समोर आहे किंवा ग्रंथाच्या रूपाने तो तुमच्या समोर आहे. ही कथा कशी अनुभवायची आहे, तर का आपुला ठावो न सांडिता, आलंगीजे चंदू प्रगटता आणि ही कोण आहे, की चंद्र प्रकटल्यावर आलिंगन देणारी कोण आहे? तर हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे. चंद्राचा प्रकाश आल्यानंतर कुमुदिनी उमलते. ते म्हणतात, की ती कुमुदिनी उमलते ना, ती चंद्राला आलिंगन द्यायला उमलते. चंद्र किरणांचा स्पर्श तिला होतो आणि ती चंद्राला आलिंगन देते. आपलं ठिकाण तर ती सोडत नाही, पण चंद्राला आलिंगन मात्र देते. इथे शृंगार रसही आहे, पण त्या शृंगार रसाला ते असं म्हणतात, की अशा स्थिरावलेनी अंतःकरणे म्हणजे हलायचं नाहीये जागेवरून, स्थिर बसायचे आणि अशा स्थिर चित्ताने मी जी कथा सांगतोय ती तुम्हाला ऐका. आणि तरी अवधान एक वेळ दिजे, तरी सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका ते म्हणतात. अवधान देऊन कथा ऐका, मी सुख तुम्हाला नक्की प्राप्त होणार आहे. असं सांगत जातात. मग कथा म्हटलं की कथेची अनेक अंग त्याच्यामध्ये येत जातात.
मग ही कथा मी अत्यंत रसाळपणे सांगणार आहे असेही ते म्हणतात. ते म्हणतात की 11व्या अध्यायात जिथे विश्वरूप दर्शन होणार आहे, तिथे ते म्हणतात की अद्भुत रसाची कथा, आता ही अद्भुताची कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ते असं म्हणतात की या 11व्या अध्यायामध्ये शांतरसाला भेटायला अद्भुत रस पाहुणा म्हणून त्याच्या घरी आलेला आहे. शांतरसाची ज्ञानेश्वरी तिथे अद्भुत रस पाहुणा म्हणून आलेला आहे आणि त्याच्याच बरोबरीने इतर रसांना सुद्धा इथे स्थान मिळणार आहे. कारण इथे अर्जुनाला भय वाटणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मनोवृत्ती तिथे प्रकट होणार आहेत. आणि मग ते असं म्हणतात की जसं लग्नाच्या वेळेस नवरा आणि नवरी यांचं तर कौतुक केलं जातच, त्यांना आहेर दिले जातातच. पण बाकीचं जे वऱ्हाड येतं त्या वऱ्हाडाचं सुद्धा जसं आहेर देऊन कौतुक केलं जातं, तसंच शांतरस आणि अद्भुत रस हे मुख्य आहेत, पण बाकीच्या रसांचंही इथे तितकंच कौतुक केलं जाणार आहे. आपल्याला ते ह्या कथेमध्ये तुम्ही नेमकं काय बघायचंय हे सांगत जातात. आणि मी सांगतोय ते ऐका असं म्हणत नाहीत, ते म्हणतात हे सगळं तुम्हाला इथे दिसणार आहे, हे तुम्ही बघत चला. जणू काही आपल्याला हाताला धरून ते हा सगळा प्रवास आपल्याला करवतात. ही प्रवास कथा आहे की द्वैतापासून अद्वैतापर्यंतची प्रवास कथा आहे आणि ज्ञानेश्वर आपल्याला हाताला धरून तो प्रवास सगळा करवतात. कधी आपल्याला लौकिकातले दृष्टांत देतात आणि अलौकिकाची संवेदना प्राप्त करून देतात. त्यामुळे ही कथा मन हळुवार करून ऐका हे ज्ञानेश्वर सांगतात. हे जर ज्ञानेश्वरांचं ऐकलं तर आपण ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडतो. हे सगळे रस जे असायला पाहिजे की हे म्हणजे कथेचं जे सौंदर्य आहे की त्याच्यामध्ये नवरस असायला पाहिजे. आणि ज्ञानेश्वर तसंच म्हणतात की हे मी सगळ्या रसांना इथं बोलावलेलं आहे आणि तुमच्यासाठी हे मांडलेलंच आहे नाही का, श्रोत्यांसाठी हे सगळा खेळ आहे. तर आता ही कथा म्हटली ना की त्याच्याबरोबर घटना आल्या, व्यक्तिचित्रणं आली आणि आपल्याला असं दिसतं की गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन हे 2 पात्र आहेत आणि त्यांच्याबद्दल बरंच काही येतं गीतेमध्ये, ओघानं येतं. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर कृष्ण आणि अर्जुन यांच्याशिवाय आणखीन काही पात्रांबद्दल अधिक माहिती सांगतात. की जसं आपल्याला असं दिसतं की संजय आणि धृतराष्ट्र ह्या दोघांच्या बद्दल खूप जास्त सांगतात की त्यांच्या मनात काय चाललंय किंवा ते काय बोलतात, त्यांचं जे पात्र रंगवलंय मनीषा, तर त्याबद्दल सांगशील का? हो, नक्कीच. कारण काय श्रीकृष्ण आणि अर्जुनाबद्दल आपण नंतर विचार करू. आधी आपण धृतराष्ट्र आणि संजयाबद्दल बोलू. गीतेमध्ये जर आपण बघितलं तर गीतेमध्ये पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आहे की माझे आणि पांडव कुरुक्षेत्री गेलेले आहेत, काय घडलं ते मला सांग. एवढा प्रश्न विचारून धृतराष्ट्र जो गप्प बसतो तो गीताभर तो बोलत नाही. पण ज्ञानेश्वरीत मात्र तसं होत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये संजय धृतराष्ट्राशी जो संवाद साधतोय तो संजय काही वेळा धृतराष्ट्राची मनोवस्था प्रकट करून सांगतो आणि काही वेळा धृतराष्ट्र सुद्धा संजयाशी बोलतो. आणि मग सगळ्यात पहिल्याच ओवीमध्ये की जेव्हा गीता सांगायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिल्या ओवीत ज्ञानेश्वर असं म्हणतात की पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसितू. की पुत्रस्नेहानी जो व्यापलेला आहे असा धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय. असं म्हणून पुत्रस्नेहानी मोहात पडलेला असा जो धृतराष्ट्र आहे तो आपल्या डोळ्यासमोर ते उभा करतात. आणि मग हा धृतराष्ट्र आहे पुत्रस्नेहाने मोहित झालेला हा संबंध ज्ञानेश्वरीभर आपल्याला जाणवत राहतो. काही ठिकाणी संजय धृतराष्ट्राला असं म्हणतो की आज आपलं नशीब किती थोर आहे की युद्धासारखा प्रसंग आहे पण आपल्याला श्रीकृष्णाच्या तोंडून ज्ञानाबद्दल ज्ञान सांगितलं जात आहे आणि ते ज्ञान ग्रहण करण्याची आपल्याला संधी मिळालेली आहे. तेव्हा एक तर धृतराष्ट्र गप्प बसतो, त्याकडे लक्षच देत नाही, किंवा तो संजयाला असं म्हणतो की मी तुला हे कुठे विचारलंय, मी तुला काय विचारतोय की माझ्या पुत्रांचं तिथे जे युद्ध करायला गेलेले त्यांना विजय मिळेल की नाही सांग. असा धृतराष्ट्राचा कायम प्रश्न आहे की मी हे तुला विचारतच नाहीये श्रीकृष्ण अर्जुन काय बोलतायत ते, हे तुम्हाला का सांगतोयस असा धृतराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. अशा वेळेला काही वेळा दीपाली असं होतं की आपल्याला सुद्धा असं वाटतं की कोणीतरी आपल्याला खूप काहीतरी महत्वाचं सांगत असतं आणि तेव्हा आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं. आपण काहीतरी मनात माझी जी इच्छा आहे ती मी कशी पूर्ण करू ह्याच्या मागे असतो. कोणीतरी आपल्याला काहीतरी चांगलं ज्ञानाविषयी सांगतंय तिकडे आपलं लक्षच नसतं. काही वेळा असं लक्षात येईल की आपण एखाद्या ठिकाणी काही ऐकायला बसलेलो असतो आणि आपल्या मनात मात्र काहीतरी वेगळेच विचार चालू असतात.
अशा वेळेस जेव्हा तो धृतराष्ट्र ज्ञानेश्वर म्हणतात, तेव्हा मनात असा विचार येतो, की अरे हे धृतराष्ट्राचं चित्रण आहे का माझं चित्रण आहे? मला तर ज्ञानेश्वर सावध करत नाहीयेत ना, की धृतराष्ट्रासारखाच तुझा स्वभाव आहे, तो स्वभाव बदलायला पाहिजे. असं ते आपल्याला जणू काही सांगतात आणि आपण त्या धृतराष्ट्राशी सुद्धा जोडले जातो, की अरे खरंच आपणही असं कधीतरी वागतो. तो धृतराष्ट्र जेव्हा असा म्हणतो, तेव्हा संजयाची मात्र भूमिका आहे ती वेगळी आहे. संजयाला कळतंय, की हा धृतराष्ट्र पुत्राच्या मोहाने मोहित झालेला असा हा धृतराष्ट्र आहे. आणि या धृतराष्ट्राबद्दल तो असं म्हणतो, की हे जाणोनी मनी हासला. जेव्हा धृतराष्ट्र म्हणतो, की "हे मला काही ऐकायचं नाहीये, मला माझ्या पुत्रांविषयी सांग." तेव्हा तो म्हणतो, "हे जाणोनी मनी हासला, म्हणे म्हातारा मोहे नाशिला." हा म्हातारा राजा आहे, हा मोहाने नाश पावलेला आहे. म्हणजे मोहाने नाश पावायला होतं, हे जणू काही आपल्यासमोर मांडलं जातं. नाहीतर म्हणतो, की किती सुंदर गोष्ट चाललेली आहे आणि याकडे या राजाचं लक्षच नाहीये. धृतराष्ट्र म्हणतो, की "येथ धृतराष्ट्र म्हणे संजया, हे तू येथे धृतराष्ट्र म्हणे, "संजया हे तू ते कोणे? पुसले नवीन वायाने का बोलसी?" मी तुला विचारलं नाहीये, तर हे तू का बोलतोयस? माझी अवसरी ते फेडी. माझी जी इच्छा आहे, की मला जे ऐकायचंय ते सांग ना. विजयाची सांगे गुढी. माझे पुत्र विजयी होणार आहेत हे मला सांग. तेवढंच मला ऐकायचंय, असं धृतराष्ट्र म्हणतो. तेव्हा संजयाच्या मनात मात्र असं येतं, की हा राजा मला असं वाटत होतं, की अंतःकरणाने तरी धड आहे, धडवता आहे, असं मला वाटत होतं. पण तसं नाहीये, की हा मोहाने नाशलेला आहे. तेव्हा हा जसा चर्मचक्षूंनी आंधळा आहे, तसा ज्ञानचक्षूंनी सुद्धा आंधळा आहे. ज्ञानगंगेच्या काठावर बसून हा कोरडाच राहिलाय. असं संजयाच्या मनात येतं आणि संजय असं म्हणतो, की ह्याला सुबुद्धी होवो आणि ह्या राजाला श्रीकृष्ण अर्जुनाच्या संवादाकडे लक्ष द्यायला लक्ष द्यावंसं वाटावं, अशी त्याची मनात इच्छा आहे. म्हणजे संजयाची इच्छा अशी आहे, त्याला माहिती आहे, की धृतराष्ट्राचं लक्ष नाहीये, पण तरीसुद्धा त्याला असं वाटतंय, की धृतराष्ट्राने या संवादाकडे लक्ष द्यावं. आणि संजयाची जर आपण जर व्यक्तिचित्र बघितलं तर असं लक्षात येतं, की संजय अनेक वेळा अष्टसात्विक भावांनी उचंबळून घेतो. आणि त्या अष्टसात्विक भावांचं इतकं सुंदर वर्णन ज्ञानेश्वर करतात. अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर ते असं म्हणतात, की त्याच्या अंगावरती जे घर्मबिंदू उभे राहिले, त्यामुळे जणू काही त्यांनी मोत्याचा अंगरखा घातलाय की काय असा तो संजय दिसायला लागला. असं म्हटलं ना, की अंगावर काटा उभा राहतो. समोर तो संजय डोळ्यासमोर आणून उभा करतात. जणू काही चित्रमयता तिथे येते. जेव्हा ते अष्टसात्विक भावाच्या वेळेस अर्जुनाचं वर्णन करतात, तेव्हा ते असं म्हणतात, कमलकलिकेमध्ये भुंगे अडकलेले असावेत आणि ते बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतायत. मग ती जशी पाण्यावरती आंदोळत राहते, तसा तो अर्जुन आहे, तो आतल्या उर्मीमुळे जणू काही आंदोळला जातोय. त्याला स्वतःला सावरता येत नाहीये. डोळ्यामध्ये आनंदाश्रू आलेले आहेत, असा अर्जुन आणि संजय ते आपल्यासमोर उभा करतात. तेव्हा संजय आहे तो अष्टसात्विक भाव दाटून आलेला आहे आणि अगदी सरतेशेवटी श्रीकृष्ण आणि अर्जुनाला मिळालेला संजय आहे. म्हणजे त्याचं सुद्धा द्वैत तिथे संपलं. कृष्ण आणि अर्जुन एकरूप झाले असं नाही, तर कृष्ण आणि अर्जुनाशी संजय सुद्धा एकरूप झाला. म्हणून ही द्वैताकडून अद्वैताकडे नेणारी कथा आहे आणि ज्ञानेश्वरांची अशी इच्छा आहे, की जसे श्रीकृष्ण आणि अर्जुन, अर्जुन हा वक्ता आहे, श्रीकृष्ण श्रोता आहे. श्रोतामध्ये प्रश्न विचारतोय, पण तरीसुद्धा श्रोत्या आणि वक्त्यामध्ये संवाद घडून आला आणि ते द्वैताकडून अद्वैताकडे गेले. तसंच माझ्या श्रोत्यांचं सुद्धा व्हावं. माझ्या श्रोत्यांना अद्वैताची अनुभूती यावी. ब्रह्मरसाचं पारणं जगाला व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. हं. त्यामुळे असे ज्ञानेश्वर म्हणजे आपल्याला फक्त ही व्यक्ती भेटतात असं नाही, तर आपल्याला ज्ञानेश्वर सुद्धा सारखे ज्ञानेश्वरीत भेटत राहतात. त्यामुळे असे संजय आणि धृतराष्ट्र ते आपल्यासमोर म्हणजे हे अगदी हं. थोडक्यात सांगितलेलं आहे. अनेक गोष्टी स्पष्ट करून सांगता येतील, पण आता आपण त्या विषयांना स्पर्श करून पुढे जाऊया. बरोबर. हे जे उदाहरण दिलं ना, की आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं, की ज्ञानेश्वरी वाचायची तर ती अर्जुनाच्या भूमिकेतून वाचायला पाहिजे किंवा गीता वाचायची तर तसं वाचायला पाहिजे. पण आपण अर्जुनाच्या पंक्तीला वगैरे नाही, आपण ते धृतराष्ट्र हेच अगदी बरोबर आहे. कारण समजा एखादा अध्याय वाचायचं असं ठरवलं, तर असं होतं, की हां, आता किती पानं उरली आहेत. तर तो आपला तोच भाव राहतो धृतराष्ट्रासारखा, की कधी संपणार आता ह्याचं हे सांगून. मग ह्या धृतराष्ट्राला काय मिळणार? की अशा प्रकारे जर का आपण गीता ज्ञानेश्वरी ऐकणार असलो, तर त्याला शेवटी काय मिळणार? काय सांगतात ज्ञानेश्वर?
ज्ञानेश्वरांना सामान्य माणसाची काळजीच आहे. त्यामुळे ते धृतराष्ट्राला सुद्धा शेवटी सगळी सुखाची प्राप्ती होईल असंच म्हणतात. गीतेमध्ये हा उल्लेख येत नाही, पण ज्ञानेश्वरीत मात्र 15व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानेश्वर असं म्हणतात, की आत्ता असं वाटतंय, की धृतराष्ट्र त्या संवादाकडे लक्षच देत नाहीये. त्याचं त्या संवादाकडे लक्ष नाहीच आहे. पण ते म्हणतात, की कसं आहे, की द्राक्षाच्या वेलीच्या मुळाशी जर दूध घातलं, तर बघणाऱ्याला असं वाटतं, की ते दूध फुकट गेलं. द्राक्षाच्या वेलीच्या मुळाशी घातलं, जमिनीत जिरून गेलं ते दूध, त्याचा काय उपयोग? पण जेव्हा द्राक्षाची गोडी कळते, जेव्हा द्राक्षाची गोडी चाखली जाते, तेव्हा त्या दुधाचा उपयोग कसा झाला हे कळतं. तसंच ज्ञानेश्वर म्हणतात, की धृतराष्ट्र जरी आत्ता ज्ञानगंगेच्या काठावर बसून कोरडा असल्यासारखा वाटला, तरी सुद्धा त्याचा अंतकाळ मात्र अत्यंत सुखकारक गेला. म्हणजे धृतराष्ट्राने त्याच्या कानावरून गीता पडून गेली आणि धृतराष्ट्राचं जीवन सफल झालं. तुम्हाला सुद्धा कळो न कळो वाचत राहा. त्याचा उपयोगच होणार. किती किती ते छान हे आपल्याला प्रयत्न करतात धृतराष्ट्राच्या निमित्ताने. अगदी अगदी. आणि आता हे जे वेगवेगळी व्यक्तिचित्रणं आलेली आहेत ज्ञानेश्वरीत, त्याच्यामध्ये श्रोत्यांचं पण फार वेळेला वर्णन करतात हो. ज्ञानेश्वर, की त्यांना पण सामावून घेतात ह्या कथेमध्ये. हो. तर ते कसं सांगशील का मनीषा? हो. श्रोत्यांना सामावून घेतात. एक तर ज्ञानेश्वर श्रोत्यांशी संवाद करायलाच बसलेले आहेत. म्हणजे ते कुठेही श्रोत्यांचा हात सोडत नाहीत. ते श्रोत्यांचा हात धरूनच ठेवतात. श्रोत्यांनी कथा ऐकावी, अवधान द्या, लक्ष द्या, असं ते सतत श्रोत्यांना सांगतायत. त्यामुळे श्रोत्यांना ते स्वतःशी बांधून ठेवतात. आणि कसं आहे ना दीपाली, मला नेहमी असं वाटतं, की ते अनेक वेळा श्रीकृष्ण अर्जुनाच्या नात्यांचा विचार करतात मध्ये. म्हणजे गीतेचे श्लोक बाजूला राहिलेत आणि हे श्रीकृष्ण अर्जुनाच्या नात्याचा विचार करतायत असं वाटतं. पण तेव्हा असं लक्षात येतं, की खूप वेळ तुम्ही तत्वज्ञान सुद्धा ऐकू शकत नाही. ह्या तत्वज्ञानाने शेवटी काय मिळणार आहे, तर ती एकरूपता मिळणार आहे आणि ही एकरूपता कुठे दिसते, तर ती श्रीकृष्ण अर्जुनाच्या नात्यामध्ये. की ते नातं हळू फुलत शेवटी एकरूपतेकडे जाणार आहे. त्यामुळे हे नातं कसं फुलत जातंय, हे फुललेलं नातं सुद्धा ते मध्ये दाखवत जातात. आणि या नात्यांशी ना सामान्य माणूस सहज नातं प्रस्थापित करू शकतो. की मित्राचं नातं आहे, सख्याचं नातं आहे, आईचं नातं आहे, वडिलांचं नातं आहे. आणि ही सगळी नाती श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या मध्ये ज्ञानेश्वर प्रस्थापित करत जातात. आणि त्या नात्यांशी आपण हळूहळू संवाद साधायला लागतो. आणि मग असं वाटतं, की असं जर नातं कृष्णाशी स्थापन होणार असेल, तर खरंच अर्जुन व्हायला काय हरकत आहे? तर अर्जुन झाल्याशिवाय बरोबर. कृष्ण होऊ शकत नाही. मिळत नाही. तसं श्रोत्यांना सुद्धा जेव्हा सामील करून घेतात, तेव्हा श्रोते त्या वक्त्याशी इतके एकरूप होऊन जातात, की काही ठिकाणी म्हणजे अहिंसेचं व्याख्यान झाल्यावर ज्ञानेश्वर असं म्हणतात, की अहिंसेचं व्याख्यान फार लांबलं. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल कदाचित, की हिरव्या कुरणामध्ये जर वासरू सोडलं, तर ते जसं चलत जाईल, तसा मी अहिंसेचा विचार केला का? तर तसं केलेलं नाहीये. अहिंसेचा विचार करताना पूर्वसुरींनी काय सांगितलंय आणि अहिंसा म्हणजे नक्की काय हे सांगायचंय म्हणून मी इतका सगळा विस्तार केलाय. तेव्हा श्रोते त्यांना म्हणतात, की आम्हाला असं अजिबात वाटत नाहीये, की तू विस्तार केलायस. तू गीतेची पदं आम्हाला छान समजावून सांगतोयस आणि अमृताचा जर वर्षाव 7 दिवस सतत होत राहिला तर कोण पुरे म्हणेल? किंवा पौर्णिमेची रात्र जर 4 महिने राहिली, तर चकोर नको म्हणतील का? ते म्हणतील राहू देत पौर्णिमेची रात्र. तसं तू आमच्याशी संवाद करत राहा. आम्हाला तुझा हा संवाद आवडतोय. म्हणजे श्रोत्यांकडून ज्ञानेश्वरांना मिळालेली ही पावती आहे आणि त्या श्रोत्यांमध्ये त्यांचे गुरु पण बसले. अनेक संत समोर बसलेले आहेत. त्या सगळ्याचं भान ठेवून ज्ञानेश्वर बोलत राहतात, की आपल्यासमोर जे संत बसलेत त्यांच्याशीही संवाद साधतात आणि म्हणतात, की मी हे जे काही बोलतोय ते तुमच्या कृपेने बोलतोय. मी हे जे काही बोलतोय ते माझ्या गुरुच्या कृपेने बोलतोय. असा जो नम्रपणा आहे, विनम्र भावना आहे, ती ज्ञानेश्वरांची सतत जाणवत राहते. आणि काही वेळा ज्ञानेश्वरांचं व्याख्यान लांबतंय असं वाटलं तर श्रोत्यात बसलेले गुरु आहेत, ते सांगतात, की "आता थांब, आता गीता कथेला सुरुवात कर." असंही गुरु त्यांना सांगतात. त्यामुळे श्रोते हे वेगवेगळे आहेत. काही विद्वान श्रोते आलेले असणार, की हा 16 वर्षाचा मुलगा काय सांगतोय आपल्याला? असं बघायला काही विद्वान तेव्हाचे आलेलेच असणार. तर त्या सगळ्यांचं ते समाधान करत जातात. तर प्रत्येकाला समाधान द्यायचंय म्हणजे अगदी जो सामान्य आहे तो आणि निवृत्तीनाथ असा किती मोठा पैसा आहे बघ ना, की इतक्या मोठ्या पैसाला त्या सगळ्यांचं समाधान ज्ञानेश्वर करत जातात. म्हणजे तू मगाशी म्हणालीस, की अगदी पहिल्यांदा वाचताना आपण त्या शब्दांच्या सौंदर्यातच अडकून जातो किंवा शब्दांचं सौंदर्य आपल्याला मोहित करत जातं.
की अरे हे शब्द किती छान आहेत, ही ओवी किती छान आहे. ही ओवी वाचल्यानंतर आज दुसरं काही वाचायलाच नको असंही वाटतंच. त्यामुळे असा हा खरं. श्रोते म्हणजे अजून सुद्धा हा श्रोता त्या व्यक्तीशी संवादच करतोय. आता आपण वाचक बरोबर. करतोय, पण जणू काही हं. ज्ञानेश्वर आपल्याशी बोलतायत असं वाटत राहतं त्या भाषेतून. ऐकत राहतो आपण. अगदी हां. बरोबर ऐकत राहतो. मनीषा, त्यामुळे तू आता म्हणाली, की श्रोत्यांमध्ये त्यांचे गुरु पण बसलेले आहेत. आणि ज्ञानेश्वरांनी जे गुरूंचं वर्णन केलंय किंवा गुरूंना वंदना केलेली आहे, हो, की गुरुस्तुती जी काय केलेली आहे, ती अद्भुत आहे. अगदी. अद्भुत आहे. म्हणजे आपल्याला अद्भुत. हे माहितीच नाही, की गुरूंवर प्रेम कसं करायचं. आणि ते आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना ते लक्षात येतं, की गुरु म्हणजे काय आहे. तर हे ज्ञानेश्वरांनी केलेलं गुरुवर्णन जे आहे, त्याच्यातलं सौंदर्य सांगशील? ज्ञानेश्वरांनी केलेलं जे गुरुवर्णन आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला मंगलाचरणांचा विचार करता येईल, की वेगवेगळ्या मंगलाचरणांमध्ये ते गुरु वंदना करत जातात आणि प्रत्येक मंगलाचरणाचा बाज निराळा आहे. 12व्या अध्यायामधलं जे मंगलाचरण आहे, पहिल्या अध्यायातलं मंगलाचरण तर आत्मरूप गणेशाला नमन असंच ते म्हणतात आणि तो गणेश कोण आहे? आत्मरूप गणेश तर त्यांचे गुरुच आहेत. तो आत्मरूप गणेश म्हणजे परब्रह्म स्वरूप गुरुच आहे. हं. 12व्या अध्यायामध्ये ते गुरुवरती माऊलीचं रूपक करतात आणि मग माऊली कशी आपल्या मुलाला शांत करते, आपल्या मुलाला हं. मांडीवर घेते, आपल्या मुलाला स्तन्य देते, आपल्या मुलासाठी अंगाई गीत गाते आणि मग ती त्याला निजवते. ते सगळं वर्णन त्या गुरुच्या रूपकातून ते आपल्यासमोर मांडत जातात, की मनपवनाचं खेळणं हातात दिलेलं आहे. अनाहताच्या नादाने ती अंगाई गाते आणि शेवटी समाधी बोधे निजविसी बुझावूनी, बुझावून की समजूत घालून, शांत करून समाधीच्या बोधामध्ये ती निजवून टाकते. अशी ती माऊली आपल्याला 12व्या अध्यायामध्ये भेटते. 15व्या अध्यायामध्ये मानसपूजा करतात ते गुरुची आणि मग गुरुच्या पायामध्ये, की गुरुच्या पायाचीच पूजा करतात ती. बाकी ते गुरुचे बाकी अवयवांकडे जातच नाहीत. ते म्हणतात, "गुरुची पावलं मी माझ्या हृदयामध्ये स्थापन केलेली आहेत. माझ्या हृदयाचा चौरंग करून अंतःकरणामध्ये गुरुची पावलं मी स्थापित करतो आणि मग त्या गुरुच्या पावलांना ते जे वंदन करतात आणि मग तिथे काय तर अहंकार हा धूप जाळलाय तिथे. नाहं तेजे ओवाळू सामरस्य पोटाळू निरंतर, की सामरस्य एकरूप होऊन त्या गुरुची पूजा करायची. तर गुरुची पूजा कधी होते? तर एकरूप झाल्याशिवाय पूजा होऊ शकत नाही. बरोबर. ती सहज स्थिती असायला लागते. म्हणजे ज्ञानेश्वर जसं भक्तीला म्हणतात, की भक्ती ही माझी भक्ती ही सहज स्थिती आहे. तिथे काही करणं हं. शिल्लकच नाही, कारण तिथे तुम्ही परमेश्वराशी एकरूप होऊन गेलात. तशी गुरूचं जे वंदन आहे, की इतकं करून सुद्धा त्यांचं गुरुभक्तीचं वर्णन वाटलं, की वाचलं, की असं वाटतं, की गुरुभक्ती म्हणजे काय हे समजायचं असेल, तर ते गुरुभक्तीचं वर्णन वाचायला पाहिजे. 16व्या बरोबर. अध्यायामध्ये ते प्रज्ञाप्रभात सूर्य म्हणतात, की माझ्या बुद्धीचा विकास करणारा हा सूर्य आहे आणि मग ते आपल्या नवल उदयला चंडांशू असं म्हणतात आणि मग गुरुची माफी सुद्धा मागतात, की "मी तुझी सूर्याशी तुलना केली, तू मला माफ कर." कारण तुझी कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही. कारण तुझ्यासारखं कोणी नाहीच. तुझ्यामध्ये तू मिळालास, की सगळं संपूनच गेलं. तुलना कशी करणार? त्यामुळे माझे जे गुरु आहेत, ते अ, कुणाशी ज्याच्याशी तुलना होऊ शकत नाही असं, तर ते परब्रह्म स्वरूपच आहेत. आणि या गुरुचं वर्णन ते 18व्या अध्यायात शेवटी करतात. तेव्हा ते असं म्हणतात, की "आणि पृथ्वी जयाची या क्षमा, नुबगे स्थावर जंगमा, जयाचेनी अमृते चंद्रमा निववी जग." की पृथ्वी जो भार सगळा सहन करते ना, ते भार सहन करणं जे आहे ते माझ्या गुरुमुळे आहे. तिच्या अंगातली जी क्षमा आहे, तो क्षमा हा गुणच माझ्या गुरुमुळे आलेला आहे. जो चंद्रमा आहे निववणारा, सगळ्या जगाला शांत करणारा, त्याचं जे शांत तेज आहे ते माझ्या गुरुचं आहे. पवना जयाचे बळ, पवनामध्ये जे बळ आहे ते माझ्या गुरुचं आहे. जलामध्ये जे माधुर्य आहे ते माझ्या गुरुचं आहे. जे काही आहे ते सगळंच्या सगळं माझ्या गुरुचं आहे. इतकंच नाही, तर वेद जेणे सुभाष, वेद ज्यामुळे बोलायला लागले. वेद जेणे सुभाष, सुख जेणे सोल्लास. सुख हे सुद्धा सोल्लास झालं, की सुखरूप होऊन गेलं. हे असं रूपच विश्व जेणे, हे विश्वच ज्याच्यामुळे रूपाला आलंय, तो माझा गुरु आहे. तो असा परब्रह्म स्वरूप गुरु ज्ञानेश्वर आपल्यासमोर प्रत्येक मंगलाचरणामध्ये मांडत राहतात. आणि ह्या गुरुला मी वंदन करतो, म्हणजे मी गुरुपेक्षा वेगळा न राहता गुरुला वंदन करतो असं म्हणतात, की जर मी गुरुपेक्षा वेगळा राहिलो, तर मी गुरुला वंदन करूच शकत नाही. गुरुरूप होऊन मी गुरुला वंदन करतो. आणि माझ्या गुरुचं नाव मौन गा तुझे राशी नावं, की तिथे बोलणंच सगळं खुंटतं.
असं जे ठिकाण आहे तो म्हणजे माझा गुरु आहे, तो माझा परब्रह्म स्वरूप गुरु आहे आणि ह्या गुरुची कृपा माझ्यावर आहे. कारण मी माझ्या गुरुचं एकुलतं एक मूल आहे असं ते म्हणतात. माझी ओळखच माझ्या गुरुमुळे आहे. त्यामुळे ते सतत ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा किंवा निवृत्ती दासू असाच उल्लेख करतात आणि गुरुबद्दलची नितांत प्रेमाची भावना इथे व्यक्त होत राहते, की हे प्रेम कसं असेल ह्याची उत्सुकता मनात निर्माण होईल. असं प्रेम ते आपल्यासमोर ह्या गुरुच्या सगळ्या रूपकातून मांडत जातात. द्वैत करून अद्वैताकडचा प्रवास ते आपल्याला असा प्रत्येक मंगलाचरणामध्ये करवत राहतात. अगदी काय काय सुरेख हे सगळ्या उपमा आहेत ज्ञानेश्वरांनी वापरलेल्या. हे जसं आहे ना की गुरूंच्या बद्दल किंवा संजय आणि धृतराष्ट्राबद्दल की जे गीतेमध्ये नाही ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर दाखवतात की हे असं असं आहे. आणि तसंच ना गीतेमध्ये दैवासुर संपत्ती योग जो आहे हो, त्याच्यामध्ये विविध गुण सांगितलेले आहेत. हो. तर भगवंत तिथे फक्त त्या गुणांचं नाव सांगून थांबून जातात. हं. पण ज्ञानेश्वर त्या प्रत्येक गुणाबद्दल बोलतात की जसं धैर्य असेल किंवा क्षमा असेल किंवा आर्जव हा गुण असेल किंवा अहिंसा. तर हे सगळं सांगताना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्याला असं वाटायचं की अहिंसा म्हणजे फक्त दुसऱ्याला मारायचं नाही. तर दॅट इज नॉट व्हेअर अहिंसा इज, की ती त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे आणि ते आपल्याला फक्त ज्ञानेश्वरी वाचल्यावरच कळतं. तर हे जे सौंदर्यपूर्ण वर्णन आहे मनीषा, ते सांगशील 1-2 गुण घेऊन? हो, हो. समजा आपण आर्जवाबद्दल बघूया. सर्वसाधारणपणे ना आपण आर्जव म्हटलं ना, की त्याच्यात थोडीशी कमीपणाची भावना, की किती आर्जव केली, पण ऐकलं नाही असं म्हटलं जातं. तेव्हा आर्जव करणं म्हणजे विनंती करणं, असा जणू काही आपला अर्थ त्याच्यातनं अभिप्रेत होत असतो. पण इथे ज्ञानेश्वर जी आर्जवाची व्याख्या सांगतात ना, ती वेगळीच सांगतात. ते म्हणतात, की कुणाविषयी ज्याच्या मनामध्ये आपपर भावच नसतो ते आर्जव आहे. आपपर भावनाच निघून गेलेली आहे त्याच्या मनातून आणि त्याची जगाशी ओळख आहे ना ती खूप जुनी आहे. ते म्हणतात ते जगाची सनओळख जगेशी जुनाट सोयरीक. त्याची जगाची जुनाट सोयरीक आहे. कधीपासूनचं त्याचं जगाशी नातं आहे. मग असं कधीपासूनचं असलेलं नातं म्हणजे कोणतं आहे? तर ते एका ईश्वराचंच नातं असू शकतं, की संबंध जगाशी जुनाट सोयरीक आहे त्याची. त्यामुळे ते ज्ञानाचं लक्षण आहे आर्जव हे. त्यामुळे ते ईश्वराचंच लक्षण असू शकतं. आप पर हे भाख जाणणे नाही. मी आणि दुसरा अशी भाषाच त्याला माहिती नाही. तो मी आणि परका अशी भाषा त्याला कळतच नाही. वारियाची धाव तैसे सरळ भाव. वाऱ्याचं इतकं सुंदर सहज वर्णन येतं, की वारा कसा धावतो, तर तो काही सरळ धाव आहे त्याची. तो काही वेडावाकडा वाहत नाही. ज्या दिशेने वाहत असेल त्या दिशेने वाहतो. तर वारियाची धाव तैसे सरळ भाव. भाव त्याचे इतके सरळ आहेत. त्याच्या भावांना आडपडदा माहिती नाही. त्याचे भाव सरळ आहेत. शंका आणि हाव नाही. ज्याच्या मनात कधी शंकाच येत नाही, की माझ्याबद्दल दुसऱ्याच्या मनात काही असेल का? किंवा काही वाईट असेल, अशी शंकाच त्याच्या मनामध्ये येत नाही. कारण त्याचं अंतर इतकं शुद्ध, इतकं सरळ झालेलं असतं. आणि ते म्हणतात, की हे कसं आहे, तर मायेपुढे बाळक रिगता न पडे मायेपुढे बाळका रिगता न पडे आवाका. आईच्या पुढे येताना मुलाला कधी लाज वाटत नाही. ते सहज आईच्या समोर येतं. तैसे मन देता लोका नालोचितो. तसं तो सहजपणे लोकांना सांगून टाकतो. त्याच्या मनामध्ये कुठेही आडपडदा नसतो. काहीतरी लपवून ठेवावं आणि काहीतरी सांगावं असं नाही. जे काही आहे ते तो सरळपणे सांगून टाकतो. तिठी नोहे मिणधी. डोळ्यामध्ये लाज नाहीये किंवा डोळे खाली वळणं माहिती नाहीये. बोलणे नाही संदिग्धी. संदिग्ध बोलणं नाहीये, सरळ आहे. त्याच्यामध्ये नरोवा कुंजरोवा असा प्रकार नाहीये. संदिग्ध बोलणं नाहीये त्याचं. कवणेसी हीन बुद्धी राही राहे कोणाशीही हीन बुद्धीने, वाईट बुद्धीने तो कोणाशी वागतच नाही. तो सगळ्यांशी अत्यंत सुंदरपणाने, अत्यंत नम्रपणाने स्वतः मी आणि परका अशी भावना न ठेवता बोलत राहतो. ते आर्जव आहे, की माझे आणि तुझं हेच मुळी संपून गेलं, ते आर्जव आहे. आता अहिंसेचा ना त्यांनी खूप सुंदर विचार केलाय. त्या अहिंसेबद्दल बोलायचं झालं तर अहिंसेवरती 100च्या वर ओव्या ते लिहितात. त्यामुळे सबंध अहिंसेवरती बोलणं तर काही शक्य नाही. पण आपल्या असं लक्षात येईल, की बोलण्याचा विचार ते तिथे करतात अहिंसेच्या ठिकाणी आणि तसाच बोलण्याचा विचार 16व्या अध्यायात दैवी संपत्ती तू म्हणालीस, ती दैवी संपत्ती सांगताना सत्य ह्याच्याबद्दल, की सत्यवचन म्हणजे काय? ह्याचा विचार करताना बोलणं कसं असावं?
याचा विचार करतात. आणि मला नेहमी असं वाटतं, की बोलण्याचा वापर आपण खूप करत असतो. आपण सारखे बोलत असतो. पण ज्ञानेश्वर जसं सांगतायत तसं आपण बोलतो का असा प्रश्न पडतो आणि त्यांनी सांगितलेलं ऐकलं ना, की असं वाटतं, की खरंच आपण इतकं बोलतो याची काही गरज असते का असा प्रश्न पडतो. ते म्हणतात, की आता तीख होऊनी मवाळ जैसे जातीचे मुकुळ का तेज परी शीतळ शशांकाचे, की त्याचं बोलणं कसं असतं तर अत्यंत मृदू असतं. किती मृदू तर कमळाच्या पाकळ्या जितक्या मृदू असतात तितकं मृदू असतं. पण त्याच वेळेस ते कमळ पाणी भेदून वरती येतं. म्हणजे ते तीख पण असतं, ते तीक्ष्ण असतं, ते वरती येत असतं पाणी भेदून. तर तसं बोलणं असावं, की अज्ञानाचा नाश करणारं, पण अत्यंत मृदू. दुसऱ्याला ज्याचा त्रास होणार नाही, जे दुसऱ्याच्या मनाला त्रास देणार नाही असं बोलणं असावं. जेव्हा ते अहिंसेचा विचार करतात, तो अहिंसा ज्याच्या अंगी बाणलेली आहे, तो बोलतो कसा असा विचार करताना ते म्हणतात, का नादब्रह्माची मुसे आले, की नादब्रह्म जणू काही मुशीत घालून ओतलंय असं वाटेल. का गंगापय असलेले, गंगेइतकं शुद्ध बोलणं त्याचं आहे, असं ते म्हणतात. तैसे साच आणि मवाळ, की सत्य पण मवाळ. मितले परी सरळ, कमी बोलतो पण अत्यंत सरळ बोलतो. बोल जैसे कल्लोळ अमृताचे, की त्याच्या बोलण्याने जीवनच मिळणार. असं म्हणतं, की तो खरं तर बरेच वेळा बोलतच नाही, बोलणं टाळतोच. पण जर बोलायची वेळ आली, तर जणू काही आपले आई-वडील आपल्याशी प्रेमाने बोलतायत असं वाटेल, इतक्या प्रेमाने तो आपल्याशी बोलतो. कुणाचं मन तर माझ्या बोलण्याने दुखणार नाही ना, असं म्हणून तो शक्यतो बोलतच नाही, असं ते म्हणतात. म्हणजे कुणाच्याही मनाला जर दुखवलं गेलं तर ती हिंसा होते, हे ज्ञानेश्वर आपल्यापुढे मांडतात आणि मग आपल्याला बोलताना विचार करावासा वाटायला लागतो, की मी बोलते हे दुसऱ्या कोणाला लागणार तर नाही ना? दरवेळेस हा विचार येतो असं नाही, पण क्षणभर का होईना जर तो विचार येऊन जात असेल, तर त्यात ज्ञानेश्वरीचं यश आहे असं म्हणायला लागतं, की ते आपण विसरू शकत नाही ज्ञानेश्वरांनी आपल्याला सांगितलेलं. आणि अगदी सोपी व्याख्या आहे. कसं बोलावं याची व्याख्या करताना ते म्हणतात, "किंबहुना प्रियपणे कोडातेही झकवून येणे. यथार्थ तरी खुपणे नाही तया." ते यथार्थ असतं बोलणं, सत्य असतं, पण कोणालाही खुपणं त्याला माहिती नाहीये. असं बोलण्याचं सुंदर वर्णन ते करतात, की आपण त्या बोलण्याच्या वर्णनाच्या प्रेमात पडतो, की हे बोलण्याचं वर्णन इतकं सुंदर आहे, विचार करायला लावणारं बोलणं आहे. सौंदर्य म्हणजे फक्त दृष्टीला दिसणारं सौंदर्य किंवा शब्दाचं सौंदर्य नाहीये, तर विचाराचं सौंदर्य ते आपल्याला देतात. आणि हे विचाराचं सौंदर्य असं ज्ञानेश्वरीत ठायी-ठायी आपल्याला दिसून येतं. प्रत्येक ओळीच तशी आपल्याला विचार करायला लावणारी असं आपल्याला दिसून येतं. हे 2 गुण आपण अगदी बघूया. फार. हां. हा. आणि दयेबद्दल फक्त एक फक्त सांगते, की दयेबद्दल ते असं म्हणतात, की आपल्या जर पायात काटा रुतला, तर जसं डोळ्यात पाणी येतं लगेच, तसं दुसऱ्याला जर दुःख झालं, तर त्याला दुःख होतं. त्याच्या मनामध्ये दया आहे असं समजा. काय आणि दुसऱ्याला जर आनंद झाला, तर त्याच्यात त्याला आनंद वाटतो. त्याच्या ठिकाणी दया आहे असं तुम्ही समजा. एक निराळी किती सुंदर अशी अगदी, अगदी. की अशी उपमा दिल्यावर ना आपल्यालाही कळतं, की पायाला ठेच लागली तर डोळ्यातून पाणी येतं. ह्या अशा उपमांमुळे आपल्याला ज्या न कळणाऱ्या गोष्टी असतात, की नुसतं सांगितलं की दुसऱ्याला दुःख झालं तर ह्याला वाईट वाटतं. ते त्याच्या पुढे जाऊन सांगतात, की ते कसं आहे, ते कसे कनेक्टेड आहेत, की त्याच्यामुळे त्यांना दुःख होतं. ह्या ज्या उपमा आहेत ज्ञानेश्वरांच्या, त्या फार सुंदर आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर तर त्यासाठी प्रसिद्धच आहेत अगदी. आणि ज्ञानेश्वरांची अजून एक खासियत अशी आहे, की ते एक उपमा सांगून थांबत नाहीत. ते एका पाठोपाठ एक अनेक उपमा देतात, की वाचकाला किंवा श्रोत्याला ही नाही कळली तर दुसरी, दुसरी नाही कळली तर तिसरी. हे ते बहुतेक त्यांच्या मनातली तळमळ आहे, की मी जे सांगतोय ते कळावं. तर ह्या उपमांबद्दल काही सांगशील मनीषा? अनेक दृष्टांतना ज्ञानेश्वर असे एकामागे एक दृष्टांत देत राहतात, की आपण त्या दृष्टांतांच्या मोहात पडत जातो, की अरे किती एकामागून एक माणूस सांगू शकतो. म्हणजे आपण जर ते सलग वाचले, ज्ञानेश्वरीचं तो ग्रंथ बाजूला ठेवला आणि आठवायचा प्रयत्न केला, तर सगळे दृष्टांत आपण एकामागे एक आठवू सुद्धा शकत नाही. विसरायला होतं, की अरे हा दृष्टांत राहून गेला आपल्याला आठवायचा वाचल्यावर सुद्धा. तर बोलण्याच्या ओघात इतके दृष्टांत ते सहज एकामागे एक सांगत जातात. याचं इतकं आश्चर्य वाटतं आणि त्या दृष्टांतांचं एक तू म्हणालीस तसं, की विलक्षण दृष्टांत आहे. ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दृष्टांत ते देत जातात, की समोर बसलेल्या प्रत्येक माणसाला हा दृष्टांत कळला पाहिजे. हा एक दृष्टांत नाही कळला तर दुसरा दृष्टांत कळेल. अशा याने अनेक दृष्टांतांचं
ची उपयोजना जणू काही ते आपल्या व्याख्यानामध्ये करत जातात. ते जेव्हा असं म्हणत असतात, की तुमच्या जवळच खरं तर ईश्वर असतो, पण तो ईश्वर तुमच्या जवळ आहे हे तुम्हाला कळत नाही. जर ते कळलं तर किती सोपं होईल. पण हे कुणाच्या लक्षातच येत नाही. असं सांगताना ते असं म्हणतात, की "पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरूनी गोचिड, अशुद्ध काय नेघती." ते म्हणतात गायीच्या त्वचेच्या आड दूधही असतं, पण गोचिड मात्र ते दूध खात नाही. तो ते रक्तच पितो. कारण त्याला दूध प्यावं हे त्या गोचिडाला कळतच नाही. तसंच ते म्हणतात, की कमळ आणि बेडूक खरे एकाच तळ्यामध्ये असतात. पण त्या कमळातले परागकण भुंगे घेऊन जातात, भ्रमर घेऊन जातात आणि बेडुकांच्या नशिबात मात्र त्या तळ्यातला चिखलच येतो. किंवा आणखीन एक उदाहरण ते तिथे देतात. ते म्हणतात, की एखादा निदैवी पुरुष आहे, की त्याच्या घरामध्ये खूप सोन्याच्या मोहरा पुरून ठेवलेत, पण ते त्याला माहितीच नाहीये. त्या घरातच राहून तो दरिद्री जीवन जगतो. कारण त्याला माझ्या घरात मोहरा पुरून ठेवलेत हे त्याला माहितीच नसतं. तसं ते म्हणतात, की तसंच सगळ्या लोकांचं आहे. "तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा आरामू, का भ्रांतासी कामू विषयावरी." की मी तुमच्या हृदयामध्ये जो श्रीराम आहे तोच तुम्हाला कळत नाही. त्याचं सुख अनुभवायचं सोडून विषयांच्या सुखामागे बाहेर धावत सुटता आणि जे जवळचं सुख आहे ते मात्र तुम्ही विसरून जाता, असं ते म्हणतात. तसं ते जेव्हा शौच सांगतात, की अंतर्बाह्य मन शुद्ध असलं पाहिजे. कुणासारखं तर कापूर. कापूर हा अंतर्बाह्य शुद्ध आहे, की जळून गेला तर मागे काही शिल्लक राहत नाही. परिमळ आहे. त्याचं अंग अत्यंत शुद्ध पांढऱ्या रंगाचा कापूर आहे. त्यामुळे तो कापूर शुद्ध अंतर्बाह्य शुचित्व आहे तसं. किंवा शुचित्व सांगताना ते असंही म्हणतात, की जणू काही स्फटिकाच्या दिव्यामध्ये आतमध्ये दिवा ठेवलाय आणि त्या जसं स्फटिकातून जसा तो प्रकाश बाहेर पसरायला लागतो, तसं त्याचं ते मनाचं जे निर्मळपण आहे, ते त्याच्या वागण्यातून बाहेर पसरायला लागतं. पण हे जर शुचित्व नसेल, म्हणजे वागणं खूप चांगलं आहे, पण अंतर जर त्याचं चांगलं नसेल, तर कसं योग्य नाही ते सांगतात ते. ते म्हणतात, "मृत जैसा शृंगारीला." आता एकेका ओळीत 3-3 आपल्याला दृष्टांत ते देत जातात. ते म्हणतात, "मृत जैसा शृंगारीला" की वागणं फक्त चांगलं आहे, तर मृताचा शृंगार केल्यासारखं आहे, की ज्याच्यामध्ये जीवच शिल्लक नाही, त्या देहाचा कसला शृंगार आलाय. "मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कटू दुधिया माखला गुळू जैसा." की कडू दुधी भोपळा आहे, तो गुळाने माखला काय उपयोग? त्याची कडू चव जात नाही. किंवा ओस गृही तोरण बांधले, का उपवासी अन्न लिंपिले, की ओस घर पडलंय, घरात कोणी माणूस राहत नाही, त्याला तोरण बांधून उपयोग काय? माणसंच नाहीयेत घरात. किंवा उपाशी माणूस आहे, त्याच्या अंगाला जर अन्न चोपडलं तर कसं चालेल? ते त्याला खायला घालायला पाहिजे ना. किंवा कळस ढिमाचे पोकळ, की मातीचे कळस आहेत, जळोवरिले झळाळ आणि ते जर सोन्याच्या रंगाने लिंपलेले असतील, तर तो झळाळ घेऊन काय करायचंय? आतमध्ये ते मातीचे कळस आहेत. काय करू चित्री व फळं आतू शेणू, की चित्रातली जी फळं असतात त्याचा काय उपयोग? कारण त्याच्या आतमध्ये शेण भरलेलं असतं. तर शुचित्व आहे ते अंतर्बाह्य शुचित्व पाहिजे. तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि मग तुमचं जे वागणं आहे ते आपसूक शुद्ध होईलच. जर नुसतं चांगलं वागत असाल, तर त्याचा काही उपयोग नाही, असं ते म्हणतात. किंवा अहंकाराचा त्याग केला पाहिजे. जो निरहंकार असतो, त्यांनी त्याग कसा केलेला असतो हे सांगताना ते म्हणतात, की "आता मृत्तिका त्यागे घटू, तंतुत्यागे पटू, त्यजिजे जेवी वटू बीज त्यागे." की जर घटाने मातीचा त्याग केला तर काय राहील? तो घट अस्तित्वातच राहू शकत नाही. तसा अहंकाराचा तुम्ही त्याग केलात, की तुम्ही परमेश्वर रूप होऊ शकता. तंतुत्यागे पटू. तंतूचा जर त्याग केला तर पट शिल्लक राहणार नाही. बीजाचा त्याग केला, की वृक्ष निर्माण होऊ शकत नाही. का त्यजुनी भिंती मात्र, त्यजिजे आघवेची चित्र. जर भिंतच नसेल, तर चित्र कशावर काढणार? चित्र काढायलाच काही नाहीये. का निंदा त्यागे विचित्र स्वप्न जाळ. जसं निद्रा संपली, की स्वप्न सगळं संपून जातं, तसं अहंकार संपला, की तुम्ही परमेश्वराला जाऊन भेटा. अहंकार संपायला पाहिजे, निरहंकारता आली पाहिजे. इतकी वेगवेगळे दृष्टांत एकामागे एक देत जातात, की "ओसगृही तोरण बांधले." किती छान ना, की ओस घर पडलेलं आहे. काय तोरण बांधून उपयोग काय? कोण येणार जाणार? कोणी येणार जाणार नाहीये तिथे. अशी अत्यंत सुंदर उदाहरणं देतात. तसं ते ना काही वेळा प्रतिमांचा वापर करतात, की पौर्णिमा आहे, तर पौर्णिमेला पूर्ण चंद्र आहे आणि चंद्र या प्रतिमेचा वापर ज्ञानेश्वरी सढळ हाताने करतात. तुला तर ते माहितीच असेल.
ते म्हणतात, की मग पूर्णता कशी प्राप्त होते ते सांगताना म्हणतात, "मग आलिंगीला पौर्णिमा, उणीव सांडी चंद्रमा." की पौर्णिमेला आलिंगन दिलं, की आपल्यातली उणीव सांडून टाकतो चंद्र, असं म्हणतात. "तैसे होय वीरोत्तमा गुरुकृपातया." गुरुकृपा झाली, की तसं होतं. स्वतःतलं जे उणेपण असतं, जीवपण असतं ते सांडून तो जीव शिवरूप म्हणजे गुरुरूप होऊन जातो. दुसरं एक पौर्णिमेबद्दल म्हणतात, ते म्हणतात, "हा गा पौर्णिमेआधी काही चंद्रू सावयवची नाही." की पौर्णिमेच्या आधी काही चंद्र पूर्ण नसतो का? आपल्याला फक्त तो दिसत नाही, तो पूर्णच असतो. आपल्याला इथून त्याच्या कळा वेगवेगळ्या दिसत असतात. "परी तिये दिवेशी भेटे पाही पूर्णता तया." पण त्या दिवशी त्याला पूर्णता भेटते. तो आधी सावयवच असतं, पण पौर्णिमेच्या दिवशी तो आपल्याला पूर्ण झालेला दिसतो. असा पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रतिमेचा वापर ते अत्यंत सुंदरपणे करतात किंवा एका ओवीमध्ये 3-3 प्रतिमा आपल्यासमोर उभ्या करतात. 3-3 उदाहरणं देतात. ते म्हणतात, "का प्रभेसी प्रभा मिळे." की 2 एकच वस्तू आहे आणि त्याचं मिलन होतंय. "का प्रभेसी प्रभा मिळे, गगनावरी गगन लोळे." गगनावर गगन लोळतंय. नाना पाणी भरले खोळे पाणियाचे. पाण्याची जी पिशवी आहे ती पाण्यानेच भरली जाते, लाटांनीच भरली जाते. अशा सुंदर कल्पना त्या आपल्यासमोर मांडत जातात आणि एकरूपता स्पष्ट करत जातात. ती एकरूपता आपल्याला खूप काही विशेष सांगून जाते, की ही एकरूपता आहे, ही खूप विशेष आहे असं आपल्या लक्षात येतं आणि त्या एकरूपतेची आस जणू काही लागायला लागते. फार सुंदर सांगितलंस मनीषा. आणि तुझं सांगणं संपूच नाही असं वाटतंय बरं का. पण आपल्याला आता पुढच्या विषयाकडे वळायला पाहिजे. आणि माझा प्रश्न असा होता आता, की हा सगळा जो काय पसारा मांडलेला आहे, गीतेचा आहे, ज्ञानेश्वरीचा आहे, त्याच्यामध्ये ईश्वरच सांगतो, म्हणजे भगवंतच सांगतात, की माझं या हो. जगाशी नातं कसं आहे. तर ज्ञानेश्वरीमध्ये ते कसं सांगितलं? जगाचा आणि ईश्वराचा संबंध ना ज्ञानेश्वर खूप सुंदरपणे सांगतात. म्हणजे खरं सांगायचं झालं तर, की हे जग म्हणजे मीच आहे, जग माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे असं ते सांगतात. की आपल्यामध्ये जी एकात्मतेची भावना आहे ना, ती जणू काही ज्ञानेश्वरांनी आपल्या मनात रुजवली असं वाटतं. की एकात्मतेची भावना तेव्हाच्या समाजात निर्माण होणं महत्वाचं होतं आणि ते काम ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. त्याच्या आधी तत्वज्ञानात ही एकात्मता सांगितली नव्हती का? सांगितली होती ती एकात्मता. पण ज्ञानेश्वरांनी ती सौंदर्यपूर्ण रीतीने आपल्यासमोर मांडली. आधी ही कल्पना आलेली नव्हती असं नाही, पण तीच कल्पना अत्यंत नेमक्या शब्दात ज्ञानेश्वर आपल्यापुढे मांडत जातात. ते म्हणतात, की माझा आणि जगाचा संबंध कसा आहे, आपल्याला कळेल ना अशा नातेबंधातून तेही हा संबंध आपल्याला सांगत जातात. ते म्हणतात आणि संबंधू तोही ऐसा. माझा आणि जगाचा संबंध कसा आहे सांगतो. आणि संबंधू तोही ऐसा, मृत्तिके घटू लेकू जैसा, की मृत्तिका आणि घट म्हणजे जणू काही आई आणि लेक आहेत. असाच माझा आणि जगाचा संबंध आहे. का पटत्व कापूसा नातू होय, की कापड जे तयार झालं ते कापसाचं नातू आहे. कारण कापसापासून सूत आणि सुतापासून पट किंवा वस्त्र तयार झालं. त्यामुळे वस्त्र हे कापसाचं नातू आहे. तसं माझं आणि जगाचं नातं आहे. जसं वस्त्रामध्ये कापसाशिवाय दुसरं काही नाही, घटामध्ये मातीशिवाय दुसरं काही नाही, तसं जगामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही. त्यामुळे ते म्हणतात, की काहीतरी बाजूला सारायचं आणि मग मला बघायचंय का? जग बाजूला सारायचंय आणि मग मला बघायचंय का? जग ही माया आहे म्हणून ती बाजूला सार आणि मला बघ असं आहे का? तर ज्ञानेश्वर म्हणतात तसं नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, की "जालेनी जग मी झाके, तरी जगत वे कोण फाके." जग झालं म्हणून जर मी झाकला गेलो असू, तर ह्या जगाने अस्तित्वात आहे ते कोण आहे? या जगाने जे अस्तित्वात आहे ते माझंच रूप आहे. "खिळेवरी माणिके लोपिजे काही." की माणकाचं जे तेज आहे ते म्हणजे तेज म्हणजेच माणिक आहे ना. ते माणिक आणि तेज हे दोन्ही वेगळं नाहीये, ते एकरूप आहे. तसं जग आणि मी सुद्धा एकरूपच आहे. अलंकाराला आले, तरी सोनेपण काही गेले. अलंकार झाले म्हणून काही सोनेपण विरत नाही. त्याचं सोनेपण तसंच राहतं, की कमळ फाकले कमळत्वा मुके. कमळाची कळी आणि कमळ जर फाकलं, तर ते काय कमळपणाला मुकत नाही. कमळ पण तेच असतं. कळी असो नाहीतर ते उमललेलं कमळ असो. म्हणून ते असं म्हणतात, की "म्हणोनी जग परवते, सारुनी पाहिजे माते." की जग बाजूला सारून मला बघू नकोस. "तैसा नव्हे उखीते आघवे मीची." हा संपूर्ण जगाचा पसारा आहे, हा माझाच पसारा आहे. त्यामुळे दुसरा जो दिसतोय ना, तो दुसरा कोणी नाहीच आहे, तो तूच आहेस. फक्त ते तू ओळख.
तुमच्यामध्ये द्वैत नाहीच आहे, हे सगळं अद्वैतच आहे. कशाला अपपरभाव? अपपरभावाची गरजच नाही, कारण वेगळं काही निर्माणच झालेलं नाहीये. जे जे जगात वस्तू दिसतेय ती परब्रह्म स्वरूपच आहे. आणि हे एकदा लक्षात आलं, की जणू काही हा प्रेमभाव निर्माण होतो ना, की हा माझ्याशिवाय वेगळा नाहीच आहे. मग तुम्ही याचा द्वेष का करू? मी ह्याच्यावर का रागवू? कारण तो माझ्यापेक्षा वेगळा नाहीच आहे. त्यामुळे दुसऱ्याबद्दलचा जो प्रेमभाव निर्माण करायला पाहिजे ना, हा प्रेमभाव जो ज्ञानेश्वरी निर्माण करते, हा एक ज्ञानेश्वरीचा खूप मोठा सौंदर्य विशेष आहे, की दुसऱ्याच्या मनात प्रेमभाव निर्माण केला जातो, की संबंध जगावर तू प्रेम करायचंय. हे म्हणजे अगदी उपनिषदांपासून जसं सुरुवात झालेली आहे, की ईशावास्यमिदं सर्वम, की सगळीकडेच ईश्वर आहे. ते फक्त जे अर्ध्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे, ते ज्ञानेश्वर इतक्या उपमा देऊन सांगतात आणि इतकं सुंदर करून सांगतात. तू आता जे सांगितलं ते ऐकल्यावर वाटतं, की हे प्रेमानं जे प्रेम भरलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तुला अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे, की आपण सुरुवात केली, की ही कथा म्हणून सांगतायत ज्ञानेश्वर आणि हा प्रवास आहे, की सुरुवात जी होते ती कृष्णार्जुनाच्या संवादानं सुरुवात होते आणि अर्जुन अगदी सुरुवातीला काय म्हणतो, की म्हणजे त्यांचे आपल्याला संबंध दिसतात, कृष्णाचा आणि अर्जुनाचा एकमेकांशी असलेला संबंध. अर्जुन सुरुवातीला म्हणतो, की कृष्ण आता माझा रथ तिथे समोर ने दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. असा तो आज्ञा दिल्यासारखा एक बोलतो अर्जुन. आणि सगळ्यात शेवटी तो म्हणतो, की आता तू जे काय सांगशील तसं मी करायला तयार आहे. हा जो संपूर्ण प्रवास झालेला आहे त्या दोघांच्या नात्यातला, तर त्याबद्दल सांगशील मनीषा? हो. हा श्रीकृष्ण अर्जुनाचा जो नात्याचा प्रवास आहे ना, हा ज्ञानेश्वरीतला खूप महत्वाचा भाग आहे असं वाटतं, की जो गीतेमध्ये येत नाही, तो गीतेमध्ये सांगणं शक्यही नाहीये. कारण तो युद्धक्षेत्रावरती गीता सांगायला बसलाय. आणि मला नेहमी असं वाटतं, की आपण जसं म्हणतो ना, रीडिंग बिटवीन द लाईन्स, तसंच ज्ञानेश्वर करतात आणि ती गीता आपल्याला ते समजावून सांगतात. हा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा जो नातेसंबंध आहे ना, तो बदलताय. तो एक आलेख आहे, की अर्जुन आहे तो श्रीकृष्णाला, त्याला माहिती आहे, की श्रीकृष्ण हा श्रेष्ठ आहे. माहिती नाहीये का अर्जुनाला? तर ते माहिती आहे. कारण 10व्या अध्यायात तसं अर्जुन ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्णाला म्हणतो, की "तू मोठा आहेस, तू थोर आहेस, तू परमेश्वर आहेस." हे आम्हाला सगळेजण सांगत होते, पण ते मला अनुभवाला आलं नव्हतं. मला माहिती आहे मोठेपण, पण माझ्या अनुभवाला ते मोठेपण आलेलं नव्हतं. कारण मला तुझ्यासारखा गुरु मिळाला नव्हता. तोपर्यंत श्रीकृष्ण गुरु रूपात त्याच्यासमोर नाहीये. तो त्याचा सखा आहे, तो त्याचा पिता आहे, तो त्याचा बंधू आहे, तो त्याचं रक्षणकर्ता आहे, तो सगळं काही आहे. पण तो गुरु म्हणून इथे गीतेमध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण गुरु म्हणून मिळाला. आणि संजय सुद्धा अर्जुनाच्या भाग्याचा हेवा करतो, की येथ जगदीश्वराचे प्रेम दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. किती पार्थाने मोठं पुण्य केलं असेल, की ह्याला हा श्रीकृष्ण प्राप्त झालाय. आणि मग ज्ञानेश्वर म्हणतात, नुसतं भाग्याचं कौतुक नाहीये, श्री अर्जुनाचे आमचे गुण तसे आहेत. तैसा सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्य गती. अर्जुनाच्यातले गुण ते सांगतात, की सुमन आहे, शुद्धमती आहे, म्हणजे मन आणि बुद्धी दोन्ही शुद्ध आहेत. त्याच्यावरती कुठचाही मळ नाहीये. असे शुद्ध मन आणि बुद्धी असलेला अनिंदकू, कुणाचीही निंदा न करणारा असा हा अर्जुन आहे आणि तो श्रीकृष्णाची अनन्य आहे. पहिल्याच अध्यायात बघ, अर्जुन श्रीकृष्णाला असं म्हणतो, की "तू जर माझ्या हातात राहिला नाहीस तर राज्य मिळवून काय उपयोग? तू माझ्याजवळ असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तू मला मिळालेलं असणं हे महत्वाचं आहे. माझ्या हाती जो श्रीकृष्ण आहे, त्या श्रीकृष्णाला मला घालवायचं नाहीये. मग मला राज्य नाही मिळालं तरी हरकत नाही." असंही एक तो कारण सांगतो युद्ध न करण्याचं. तिथपासून तो प्रवासाला सुरुवात होते आणि मग श्रीकृष्ण त्याला सांगत जातो, की युद्ध करणं हे कसं आवश्यक आहे. अर्जुनाची मानसिकता हळू-हळू पालटत जाते आणि 11व्या अध्यायामध्ये दिसून येतं, की 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला कळतं, की श्रीकृष्ण हाच परमेश्वर आहे आणि श्रीकृष्णाशी असलेलं परमेश्वर म्हणून असलेलं नातं, भक्ताचं नातं सुद्धा तिथे प्रस्थापित होतं. असा हा श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा नात्याचा बदलता प्रवास आहे. द्वैताकडून अद्वैताकडे होणारा प्रवास आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला असं, म्हणजे ज्ञानेश्वर असं म्हणतात, की श्रीकृष्णाला अर्जुनाचं वेड लागलेलं आहे जणू काही. पिसं लागलेलं आहे असं ते म्हणतात. ते म्हणतात, "आवडी आणि लाजवी, व्यसना आणि शिणवी, पिसे आणि न भुलवी तरी ते ती काही." असं झालेलं आहे, की श्रीकृष्णाला अर्जुनाची अत्यंत आवड आहे, त्यामुळे त्याला त्याची लाज वाटत नाहीये. आवडी आणि लाजवी.
जे अर्जुन म्हणेल ते करायला कृष्ण तयार आहे. ज्ञानेश्वर वर्णन करताना असं म्हणतात, की हा जणू काही कल्पतरूची फांदी झालेला आहे. तो जी मनात इच्छा करेल ती पूर्ण होणारी. आणि अगदी थोडक्यात आपल्याला विचार करायचा आहे. त्यामुळे 11व्या अध्यायातलं आपण उदाहरण घेऊया, की जेव्हा विश्वरूप दाखव असं अर्जुन कृष्णाला सांगतो, तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला विश्वरूप दाखवायला सुरुवात करतो आणि तो सांगायला लागतो, की माझं हे विश्वरूप तू बघायला लाग. आणि मग जरा वेळाने त्याच्या असं लक्षात येतं, की अर्जुनाच्या चेहऱ्यावरची उत्सुकता अजून कमी झालेली नाहीये. म्हणजे ह्याला विश्वरूप दिसत नाहीये का? म्हणून तो अर्जुनाला प्रश्न विचारतो, की "मी तुला इतकं विश्वरूप दाखवतोय, ते बघ ना तू." तेव्हा अर्जुन असं म्हणतो, की "तुम्ही मला विश्वरूप दाखवलंत, पण माझ्याकडे दिव्यदृष्टी कुठे आहे? तुम्ही दिव्यदृष्टी द्यायलाच विसरलात आणि तुम्ही विश्वरूप दाखवताय. पण तुम्ही थोर आहात, तुम्हाला मी कसं काय बोलू? तुम्ही जे म्हणताय ते मी सहन केलेलंच बरं." असं मित्राशी बोलावं त्या नात्याने अर्जुन श्रीकृष्णाशी बोलतो. आणि संजयाला त्यांच्या या नात्याचं इतकं आश्चर्य वाटतं. तर संजय म्हणतो, की "हा कोपे तो निवांतुसा आहे, हा रुसे तरी बुझावीत जाई. कैसे नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा." की हा जर रागावला तर हा त्याची समजूत काढतो. रुसला की त्याला बुझावतो, त्याला शांत करतो. असा हा श्रीकृष्णाला अर्जुनाचं जणू काही पिसं लागलेलं आहे असं ते म्हणतात, की श्रीकृष्णाची अर्जुनावर कृपा आहे, पूर्ण कृपा आहे. असं संजय सुद्धा आपल्याला सांगतो. आणि मग हे बदलतं नातं सगळ्यात शेवटी, की अर्जुनाला ज्ञानेश्वर वर्णन करताना असंही म्हणतात, की श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वेगळे आहेत का? तर श्रीकृष्ण आणि अर्जुन हे वेगळे नाहीयेत, पण संवाद साधता यावा म्हणून श्रीकृष्णाने जणू काही द्वैताचा पातळ पडदा मध्ये ठेवलेला आहे. आणि तो अर्जुनाला आपल्याशी एकरूप होऊ देत नाहीये. आपल्यापासून अर्जुनाला वेगळा ठेवतो. अगदी 18व्या अध्यायापर्यंत, की एकरूपतेपर्यंत आलेला अर्जुन, त्याला पुन्हा एकदा द्वैतावर आणतात. कारण अर्जुनाच्या हातून पुढे कार्य घडवून घ्यायचंय. आणि या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या एकरूपतेचं वर्णन अत्यंत सुंदरपणे ज्ञानेश्वर करतात, की आता हे श्रीकृष्ण आणि अर्जुन एकरूप होणार आहेत. तर ते म्हणतात, "मग सावळा सकंकणू, बाहू पसरोनी दक्षिणू, आलिंगीला स्वशरणू भक्तराज होतो." की भक्तराज आहे. अर्जुन हा भक्तराज आहे. अर्जुनाचा जो गुण आहे तो नेमकेपणाने समोर येतो, की भक्तराज असलेला हा अर्जुन आहे. त्यांनी काय केलं, की उजवा हात पुढे केला. सावळा कंकणू, काकणं बांधलेलं आहे, की भक्ताचं रक्षण करण्याचं कंकण जणू काही हाताला बांधलेलं आहे. असा हा परमेश्वर सगुण साकार झालाय तो सावळ्या रूपामध्ये. तर सावळ्या हाताने त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला खेळ दिलेला आहे. त्याला जणू काही मिठीत घेतलं आणि जे काही द्यायचं होतं, की बोलाशिवाय देण्याचं जे काही होतं, ते सगळं काही त्यांनी अर्जुनाला देऊन टाकलेलं आहे. आलिंगन दिलं त्यांनी आधी. त्याला आपल्या जवळ घेतलं आणि मग म्हणतात, "ऐसे जे काही एक बोला बुद्धीसीही अटक." की बोलाला आणि बुद्धीला सुद्धा जिथपर्यंत पोहोचता यायचं नाही, असं काहीतरी आता जे सांगायचं राहिलंय, ते द्यावया मिख खेवाचे केले. ते देण्यासाठी त्याला मिठी मारलेली, त्याला खेव दिलेला आहे, त्याला आपलंसं करून घेतलेलं आहे. हृदया हृदय एक जाहले, हे ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडिता केले आपण ऐसे अर्जुना. द्वैत तर मोडलं नाही, पण अर्जुनाला आपल्यासारखं त्यांनी करून टाकलं. आणि मग अर्जुन सुद्धा श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतो, की "मला हे ज्ञानाविषयी बोलायला आवडत नाही का? मी तुझ्याशीच बोलतोय. कारण काय आहे? तर पै अर्जुना आम्हाही वाडेकोडे अखंड बोलो आवडे." मला या ज्ञानाविषयी सतत बोलायला आवडतो, पण काय करू मला विचारायलाच कोणी येत नाही. आज तू भेटलायस तर माझं किती भाग्य आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, की माझं भाग्य थोर आहे, की तू मला भेटलायस विचारायला ज्ञानाविषयी. आणि हे कसं आहे तर जैसा आरिसा आलिया जवळ, जैसा आरिसा आलिया जवळा दिसे आपण पे आपला डोळा, की स्वतःला आपण बघू शकतो आणि आपला डोळा आपल्याला कधी दिसतो? आरशात बघितल्याशिवाय आपले डोळे आपल्याला दिसत नाहीत. त्यामुळे त्या आरशामध्ये जणू काही स्वतःचंच दर्शन होतं. "तैसा संवादिया तू निर्मळा शिरोमणी." की तसा संवाद करायला अत्यंत निर्मळ आहेस. मी तुझ्याशी बोलतोय असं नाहीच आहे. मी माझ्याशीच जणू काही बोलतोय. "दो ओठी एक बोलणे, दो पायी एक चालणे, तैसे पुसणे सांगणे तुझे माझे." असं एकरूप असलेला हा संवाद आपल्यापुढे मांडला जातो आणि अर्जुन शेवटी त्याला असं म्हणतो, की अर्जुनाला जेव्हा तो प्रश्न विचारतो, की पुन्हा एकदा अर्जुनाला भानावर आणायचंय, देह भानावर आणायचंय, तेव्हा तो अर्जुनाला विचारतो, की "तुझा आता मोह नष्ट झाला की नाही सांग मला?" तेव्हा अर्जुन म्हणतो, की "मोह नष्ट झाला का काय विचारतोस? सहकुटुंब माझा मोह निघून गेला. गुंतलो होतो अर्जुन गुणे, तो मुक्त झालो तुझेपणे. आता पुसणे सांगणे काही नाही." असं बोलू निमे ते बोलणे तिथपर्यंत ही कथा जाते. वाह! वाह! फार सुंदर.
अजून एक मनीषा असं आहे की भागवत हा. पुराण जे आहे तर असं मानलं जातं की कृष्णाचे वाङ्मय मूर्ती म्हणजे भागवत पुराण. तर तसं आपण हे जे वेगवेगळी व्यक्तिचित्र पाहिली ज्ञानेश्वरांच्या कथेमधली, तर त्याच्यामधून आपल्याला ज्ञानेश्वर पण कळत जातात, की ज्ञानेश्वर जेव्हा गीतेचा अर्थ सांगतात तेव्हा ते काही असं ट्रान्सलेट करून सांगत नाहीत. ते स्वतःचा अनुभव सांगतात गीतेचा. तर तसं आपल्याला ज्ञानेश्वरीमधून ज्ञानेश्वर पण कळतात. त्यामुळे ज्ञानेश्वरीला आपण ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती म्हणू शकतो का? खरंच आपण म्हणू शकतो की जसं ज्ञानेश्वर गीतेला म्हणतात, की हे वाङ्मय मूर्ती श्री प्रभूची. प्रभूची वाङ्मय मूर्तीच जणू काही आहे. तसंच ना ज्ञानेश्वरी ही सुद्धा ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्तीच आहे. मी मगाशी तुला म्हटलं तसं, की ज्ञानेश्वर आपल्याशी संवाद करतायत असं वाटतं. आपण वाचतो असं तो ग्रंथ वाचताना वाटतच नाही. ज्ञानेश्वर जणू काही तो आपल्याला निरूपण करतायत आणि आपण ऐकतोय. आपल्या समोरच ज्ञानेश्वर आहे असं वाटतं. जसं ज्ञानेश्वर म्हणतात, की मन तुम्ही त्या चकोरासारखं मवाळ करा आणि मग बघा काय जादू होते. मग ती सगळी सौंदर्य स्थळं ज्ञानेश्वर आपल्या समोर अशी खुली करून ठेवतात. म्हणजे हे सौंदर्य विश्व आहे. तुम्ही किती अनुभव घ्याल तो तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असलेला असा तो अनुभव आहे, असं म्हणता येईल. त्यामुळे आपल्याला असं वाटेल, की ह्या सगळ्या व्यक्तिरेखांतून ना आपल्याला ज्ञानेश्वर सुद्धा पुन्हा-पुन्हा भेटत राहतात. इथला जो श्रीकृष्ण आहे, तो श्रीकृष्ण सुद्धा वेगळं काहीतरी बोलतो. दरवेळेस जसा गीतेतला कृष्ण बोलतो तसाच ज्ञानेश्वरांचा कृष्ण बोलतो असं नाही. ज्ञानेश्वरांचा कृष्ण आहे तो अर्जुनाला जास्त समजावून सांगणारा कृष्ण आहे. जशी आई आपल्या मुलाला समजावून सांगते. ज्ञानेश्वर म्हणतात, की आईला माहिती असतं, की खूप मोठा घास आपल्याला मुलाला देऊन चालणार नाही. त्याचे वेगवेगळे घास करून द्यायला पाहिजेत. 13व्या अध्यायात तसं श्रीकृष्ण म्हणतो, की "अरे अर्जुना, तुला मोठा घास दिला असता तर तू कसा घेतला असतास? म्हणून मी तुला ज्ञान, अज्ञान, ज्ञेय, आणि क्षेत्र असं वेगवेगळं करून ते सांगितलं. ह्याच्याचसाठी सांगितलं, की तुला जर मी सांगितलं असतं, की सगळंच परमेश्वर रूप आहे, तर तुला कसं कळलं असतं? हे कळण्यासाठी त्या एका घासाचे 4 भाग करून मी तुला भरवले. तेही तुला कळले नसतील, तर मी परत तुला प्रकृती पुरुष ह्या न्यायाने आता तुला समजावून सांगतो." तेव्हा हे जे समजावून सांगणं आहे ना, ती किंवा 13व्या अध्यायामध्ये अज्ञानाची लक्षणं सगळीच्या सगळी ज्ञानेश्वर सांगतात. गीतेमध्ये अज्ञानाची लक्षणं कृष्ण सांगत नाही. कृष्ण अर्जुनाला ह्या श्लोकात म्हणतो, की "ते ज्ञान नाही, ते सगळं अज्ञान." तिथे ज्ञानेश्वर असं म्हणतात, की "जे ज्ञान नाही ते अज्ञान" असं गीतेमध्ये कृष्णाने म्हटलंय. पण मी अज्ञान सगळं पुन्हा सांगतो, कारण आपल्याला काय नकोय हे पण कळायला पाहिजे. ज्ञान नाही ते अज्ञान हे बरोबर आहे, पण काय-काय टाळायचं हे कळण्यासाठी अज्ञान म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. तिथे ज्ञानेश्वर कळतात, की लोकांना फक्त काय हवंय ते नाही, काय टाळायचंय हे सुद्धा सांगायला लागतं आणि ते ज्ञानेश्वरांना बरोबर माहिती आहे. त्यामुळे ही ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे आणि खलांचा निर्दालन करण्यासाठी परमेश्वर जन्म घेतो असा गीतेमध्ये उल्लेख आहे, की धर्माचं रक्षण करायचंय, खलांचं निर्दलन करायचंय. पण ज्ञानेश्वर मात्र खलांची खल प्रवृत्ती जावो अशी विनंती आपल्या गुरुला करतात. त्यामुळे ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे ही त्यांची वाङ्मय मूर्तीच आहे. ते कधीही असं म्हणत नाहीत, की मी गीता सांगतोय. ते असं म्हणतात, की मी गीता तत्व सांगतोय. गीतेने जे तत्व सांगितलंय एकरूपतेचं, ते एकरूपतेचं तत्व मी तुम्हाला सांगतोय. माझी सांगण्याची अगदी. पद्धत कदाचित वेगळी असेल. मी अनेक विषय त्याच्यामध्ये सम्मिलित करून घेत असेन. पण हे सगळंच्या सगळं मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि तुम्हाला ह्या ब्रह्मसुखामध्ये रममाण झालेलं मला बघायचंय. हीच इच्छा आहे, की असे संत निर्माण व्हावेत आणि ह्या संतांनी ही सगळी पृथ्वी आहे, ही सुखी करून टाकावी. आनंदाचे आवारू मांडू जगा. हे जे आहे ना, हा संतच म्हणू शकतो, की आनंदाचे आवारू मांडू जगा. ती त्यांची जी संत वृत्ती आहे, ती ह्या ज्ञानेश्वरीतून आपल्याला दिसते. त्यामुळे ती ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे, असंच आपल्याला म्हणावं लागेल. अगदी, अगदी. कारण अगदी ज्ञानेश्वर जेव्हा वर्णन करतात, की अहिंसेचं वर्णन करतात किंवा सत्य बोलणं हे जे तू आता सांगितलंस विवरण करून, तर ते गुण त्यांच्यामध्ये आहेत म्हणून ते सांगू शकतात किंवा ते हो. गुण त्यांच्यामध्ये तशा प्रकारे प्रकटलेले आहेत, की दान कसं करावं, हे हो. सगळं त्यांच्यामध्ये आहे. ते स्वतःचंच वर्णन करतात असं सारखं-सारखं असं वाटत राहतं. अनुभवच जणू काही सांगतात. अनुभव सांगतात. एक ओवी पटकन जाता-जाता सांगायची ती अशी, की मला ती ओवी नेहमी खूप आवडते. कुंडलिनीचं जेव्हा ते वर्णन करतात आणि ती कुंडलिनी हृदयामध्ये येते, त्याचं ते वर्णन करताना असं म्हणतात, की जे पवनाची पुतळी
नेसली होती सोनेसळी, ती फेडून या वेगळी ठेवली ती. पवनाची पुतळी, आता वाऱ्याची पुतळी कशी असेल? वाऱ्याला काही रूपच नाही. म्हणजे त्याच अध्यायात ते आधी सांगतात, की "अतींद्रिय परिभोगविन इंद्रियांकरवी" ती प्रतिज्ञा जणू काही ते खरी करून दाखवतात. ते म्हणतात, "वाऱ्याची पुतळी नेसली होती सोनेसळी." आता पुतळी आहे म्हटल्यानंतर प्रमाणबद्ध अशीच आकृती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते, की ती वाऱ्याची आहे, पण ती पुतळी आहे, त्यामुळे ती प्रमाणबद्ध आहे. काय नेसली तर सोनेसळी, सोनेरी रंगाचं वस्त्र नेसली. तेजाचं वस्त्र आहे, पण त्याचबरोबर ते मऊ मुलायम पण आहे. ते रेशीम आहे तिथे. असं काहीतरी जे आहे ना, की त्या सगळ्या प्रतिमा त्या आपल्या मनामध्ये जाग्या करतात. वाऱ्याची पुतळी नेसली होती सोनेसळी, ते फेडून या वेगळी ठेवली ती. शृंगारिक वर्णन आहे. बाजूला फेडून बाजूला तिने ठेवले. आता काही दिसतंय का? आता ती दिसत नाही. ती तेजासकट ती हृदयामध्ये विलीन होऊन गेली. पण एक मूर्ती ते आपल्या डोळ्यासमोर उभी करतात. हे जे त्यांचं वैशिष्ट्य आहे ना, की जे अरूप आहे, त्या अरूपाला रूप देण्याचं काम ते करतात. ते ज्ञानेश्वरीचं, ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य आहे असं लक्षात येतं. म्हणजे असं ना कितीही बोललं तरी कमी असं वाटतं, की किती बोलू असं वाटतं खरं तर. हो. म्हणजे हे ना आता तुझ्याबरोबर बोलत आहे, म्हणजे बोलत आहे पेक्षा ना तुझं ऐकत आहे. हे ऐकणं संपूच नाही असं वाटतंय. पण आता आपला हा कार्यक्रमाची वेळ बघता आपल्याला थांबायला पाहिजे म्हणून थांबायचं. पण अगदी. असा योग पुन्हा पुन्हा येवो आणि पुन्हा एकदा लोकसेवा संघाला खूप धन्यवाद, की त्यामुळे मनीषाताईंचं सगळं हे छान निरूपण ऐकायला मिळालं. तर असं म्हणून मी इथे थांबते. लोकमान्य सेवा संघाचे माझे पण माझ्याकडून पण मनापासून आभार, की मला जी ज्ञानेश्वरी विषयीची माझी भावना आहे, ते व्यक्त करायला मला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धनश्री ताई आता तुमच्याकडे सुपूर्द करते. नमस्कार. आता डॉक्टर मनीषा फडके आणि दीपालीताई या दोघींचा जो संवाद चालू होता, तो संवाद ऐकताना तो संपूच नाहीये असं वाटण्याजोगा अतिशय सुरेख रसाळ संवाद चालू होता. म्हणजे खरं शतकानुशतक कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीचा मराठी संस्कृतीवर असणारा प्रभाव अगदी निरंतर आहेच. पण त्यामधून ज्ञानेश्वरीची सौंदर्य स्थळं शोधून आणि ती लोकांसमोर अतिशय रसाळ पद्धतीने मांडण्याचा आजचा हा जो कार्यक्रम आहे त्याचं मुळात शीर्षकच अतिशय रसाळ आहे. आणि आपण त्याचं ते जे विवेचन आता ऐकलं ते आपल्याला इतका आनंद देणार आहे. आणि आज लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेने हा जो ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमामार्फत या दोघींच्या संवादाचा समारोप करण्याची जबाबदारी माझ्यावर डॉक्टर सौ धनश्री साने माझ्यावर असल्यामुळे मी त्यांचे आभार मानते. आता आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये या दोघींनी त्यांच्या मुलाखतीमधून संवादामधून जी ज्ञानेश्वरी मधली सौंदर्य स्थळं ती ऐकताना आपण खरंच सगळे इतके रंगून गेलो होतो की असं वाटत होतं की हे संपूच नाहीये. इतकं एका मागोमाग एक ज्ञानेश्वरी मधली असणाऱ्या ओव्यांचं रसाळपणे अर्थ सांगत सांगत डॉक्टर मनीषा ह्या खूप सुंदर निरूपण करत होत्या की आता खरं तर ज्ञानेश्वरी ही एक धार्मिक पोथी आहे असं समजतात, तशी ती नाही. ती भगवद्गीतेचं एक ते निरूपण आहे. आणि त्यामधून खरं तर सर्व अंग जीवनाची अगदी जिवंतपणे सांगणारा असा श्रीकृष्ण आहे. दही दूध लोणी चोरणारा आहे. कंसासारख्या पापाला संपवणारा पापहारी श्रीकृष्ण आहे. आणि त्यांनी ही भगवद्गीता ज्याला सांगितली तो अर्जुन सुद्धा म्हणजे काही खरं तर हतबल झालेला असला वाटत असला तरी जग जिंकण्याची पात्रता असणारा असा आहे. म्हणजे खरं आजच्या हिशोबाने जर बघितलं तर ज्ञानेश्वरी ही जीवन कसं जगावं याचा खरं दाखला देणारी आहे. आणि ज्ञानेश्वरीची खरी गरज ना तर खरं तर आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच आहे. हे आता मनीषाच्या सांगण्यावरून आपल्याला परत परत मनावर ठसण्याजोग आहे की आयुष्य जगून गेल्यानंतर आपल्याला ज्ञानेश्वरी कळून उपयोग नाही, तर जगतानाच कसं जगावं याचा अतिशय उत्तम आदर्श आपल्याला ज्ञानेश्वरांनी त्यामधून दिलेला आहे. आणि त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्यात्माबरोबरही त्यांनी जे सौंदर्य उलगडलं आहे
हे सौंदर्य म्हणजे खरं तर आता आपण बघितलं की आता डॉक्टर फडके यांनी असं सांगितलं की ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी सांगताना जसं म्हणतात की मी एक कथा सांगतोय, पण ती कथा सांगताना सांगायची समोरच्या श्रोत्याची तरल आणि हळुवार मनस्थिती कशी असावी त्यासाठी अत्यंत तरल म्हणजे ज्या शरद ऋतूच्या चंद्रकिरणांमधील अमृताचे कोमल कण चकोराची पिल्ले ज्या मृदुतेने वेचतील त्या मृदुतेने तुम्ही तरल जाणीवेतून तुम्ही त्या ज्ञानेश्वरीकडे वळा. पण हे म्हणत असतानाच ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक आत्ता जसं त्यांनी सांगितलं की एखादी आई माऊली जसं अतीव ममतेने आपल्या बाळाला एक एक घास हा त्याला भरवत राहते तसं ज्ञानेश्वर एक एक गोष्ट समजावून सांगत असताना निरनिराळी उदाहरणं देतात आणि त्यामध्ये सौंदर्यालंकाराची ते इतकी लयलूट करतात की ते सगळे शब्द अनुभवणं म्हणजे सुद्धा एक खरं सौंदर्यानुभव असतो. ज्ञानेश्वरांचं रूपक आणि दृष्टांत वैभव जर आपण बघितलं तर ते खरोखर आता डॉक्टर मनीषांनी खूप छान एक एक स्वतंत्रपणे ओवीच्या अनुषंगाने समजावून सांगितलं की जे आपल्याला स्तंभित करावं असं वाटतं. एकच अनुभव सांगण्यासाठी ते 4-4 वेळेला वेगवेगळे दृष्टांत सांगतात. सद्गुरूंविषयी भक्ती वर्णन करताना ते परिसामुळे सोनं कसं होतं, अमृताने मृत ही व्यक्ती कशी जिवंत होते, एखाद्या सरस्वती स्पर्शाने मुकाही कसा बोलू लागतो, असं जसं सांगत असतानाच ते पुढे हे जे काही मी गीता भाष्य करतो आहे हे निव्वळ गुरुकृपेने करतो आहे, ही नम्रता ही त्यांच्या ठिकाणची ते दाखवतात. आणि अशी ही जी त्यांची असणारी रूपक सौंदर्य तसं आता त्यांनी जसं सांगितलं की हे एक कथा आहे त्यामुळे त्यातल्या असणाऱ्या व्यक्तिरेखा त्या व्यक्तिरेखांमध्ये असणारा धृतराष्ट्र आणि संजय या दोघांच्या विषयक असणाऱ्या व्यक्तिरेखांची वेगळी केलेली ज्ञानेश्वरांची मांडणी ही सगळीच असताना श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांची नाती वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या नजरेसमोर यायला लागतात. आणि ज्ञानेश्वरी मधली असणारी सौंदर्य स्थळं जी आहेत जी आता डॉक्टर मनीषांनी सांगितली ती इतकी असंख्य आहेत की एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायामध्ये जात असताना खरं तर ज्ञानेश्वर तत्वविचारांचीच सांगड घालत असतात, पण त्या सगळ्या ठिकाणी काव्य लालित्याची इतकी सुरेख जोड त्याला असते की श्रोतांच्या मनावर काव्याच्या सह ते तत्वविचार बिंबवत जातात. आणि मगाशी जसं त्यांनी सांगितलं तसं की ज्ञानेश्वरीतील सर्वात महत्वाचा असणारा एक ठळक विशेष म्हणजे प्रत्येक अध्यायाची असणारी मंगलाचरण आणि ते म्हणजे जणू काही एक एक कोरीव लेणं आहे. आणि त्या प्रत्येक असणाऱ्या त्यांच्या त्या मंगलाचरणांमध्ये ज्ञानेश्वरांचा सार्थ स्वतःविषयी असणारा आत्मविश्वास, लढीवाळ नम्रता, श्रोत्यांविषयी असणारा जिव्हाळा, आपण जो काही विषय प्रतिपादन करतो आहे त्याविषयी त्यांच्या मनामध्ये असणारा आदर, सद्गुरूविषयी असणारी नितांत गाढ श्रद्धा, हे सगळे भाव त्यामधून एखादी रेशमाची लढ जशी उलगडत जाते तसे त्यामधून त्यांनी उलगडत नेलेले. आणि त्यामुळे वाचक हा नकळत त्या विषयामध्ये इतका गुंतून राहतो, खिळवून ठेवला जातो. हे सगळं श्रेय आपल्याला ज्ञानेश्वरांचंच आहे असं म्हणता येतं. कारण यामध्ये ज्ञानेश्वरांनी जे दृष्टांत वापरले त्यामध्ये डॉक्टर फडके म्हणाल्या की त्यांचे दृष्टांतांमध्ये वैविध्य आहे. ते वैविध्य म्हणजे कसं तर प्राणी विषयक दृष्टांत आहेत, कृषी विषयक आहेत, सामाजिक आहेत, व्यावसायिक आहेत, नैसर्गिक आहेत. आणि ह्या सगळ्या दृष्टांतांचं सर्व व्यापकत्व जर आपण बघितलं तर सर्वसामान्य वाचक थक्क होऊन जाईल एवढा वर्षाव त्यांनी त्यांच्या रूपकांमधून केलेला आहे. आणि म्हणून यामध्ये असणारं श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचं असणारं सख्य हे सांगताना आता त्यांनी जे सांगितलं तेच मला खरं परत सांगावंसं वाटतं की श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात की अरे मी हे जे काही तुला सगळं सांगतो आहे हे म्हणजे आरशाला चांगलं स्वच्छ का करायचं असतं तर त्या आरशासाठी नाही तर आपल्याला आपण स्वच्छ दिसावं यासाठी जसं असतं तसं अर्जुना हे जे मी काही इथे विवेचन करतो आहे
हे तुझ्या निमित्ताने मी माझ्यासाठीच विवेचन करतो आहे. आणि म्हणून त्यामध्ये ज्ञानेश्वर असं म्हणतात, ये हृदया हृदये एक झाले, ये हृदयचे ते हृदयी घातले. आणि असं हे देव आणि भक्त या दोघांमधलं असणारं वर्णन, नातं करताना त्यांनी ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं तत्वज्ञान अत्यंत सुलभ शैलीमध्ये जे सांगितलं ते आणखीन चांगल्या पद्धतीने आणि आपल्याला आकलन पातळीवर येईल अशा पद्धतीने या दोघींच्या संवादामधून उलगडत आलं. जसं डॉक्टर फडके जसं अतिशय सुंदर बोलत होत्या, तसेच त्यांना बोलायला उद्युक्त होतील असे सुरेख प्रश्नांची निवड ही दीपालीताईंनी केलेली होती. आणि त्यामुळे अशा ह्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानानंदाचं ही ज्ञानेश्वरी ज्ञानानंदाचं जे वैभव असणारी आहे ती पूर्ण झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी जे मागितलं आहे ते स्वतःच्या देहभावाच्या झोळीत मावेल एवढं थोडं काहीच नाही. तर असं त्यांनी मागणं मागितलं आहे की जे अवघ्या विश्व कल्याणाच्या इच्छेचा पदर त्यासाठी ज्ञानेश्वरांनी पसरलाय. आणि म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदाने. आणि ज्ञानेश्वरीची ही सौंदर्य स्थळ अभ्यासणं, अनुभवणं, ती आपल्याला अतिशय सुंदर नेमक्या मोजक्या शब्दात सांगण्याची संधी या जशी डॉक्टर मनीषा फडके आणि दीपालीताई पाटवतकर या दोघींना जशी मिळाली तसंच त्यांचे आभार मानण्याची संधी मला दिली. याबद्दल लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेची मी आभारी आहे. आणि आजच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या डॉक्टर मनीषा फडके आणि दीपाली पाटवतकर या सन्माननीय वक्त्यांना आणि हा कार्यक्रम जे ऐकतायत अशा सर्व श्रोत्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. नमस्कार.